कशी लोक जुटले सगळे. आमच्या संघातल्या बऱ्याचशा लोकांचे दगायला जवळजवळ 3-3, 4-4 शिबिरं झाली आणि सेवा पण झाली. जेव्हा जेव्हा येणारे आर्य लोक बुद्ध जन्माला येते, ज्यांचे अधिष्ठान समजा लोक हे सगळे त्या टायमात ऑटोमॅटिकच मनुष्य जन्मात आपोआप उत्पन्न होतं. आणि उत्पन्न झाल्यानंतर त्यांना कोणी म्हणत नाही भगवान बुद्ध उत्पन्न झाले. त्यांना आपोआपच ज्या नगरामध्ये भगवान जातात तर हे सगळे लोक त्या नगरात जातात तेव्हा बुद्ध त्याच्या नगरात येतात. आणि बस एकाच प्रवासनामध्ये तिथे एक बी कोरं सुटत नाही. सगळ्यात शेवटचं श्रोतापन्न बनतंय, जे कोणी सकृतांग म्हणते कोणी अनागांग म्हणते, आणि 1-2 नाही बनत, लाखानं श्रोतापन्न बनतात एकदाच. लाखानं म्हणजे उपस्थितापैकी लाख श्रोतापन्न झाले, उपस्थितापैकी लाखो सकृतागामी झाले, आणि उपस्थितापैकी 2-3 आनंद झाले. असं होते प्रत्येक सभेचे नियम असतो. ते काय होते कारण मी आता हे जवळजवळ 2600 वर्षापर्यंत काम करते ना. आता समजा 2600 वर्षापर्यंत, 2600 वर्षापर्यंत जर काम केलं तर तेव्हा बुद्ध शासनाची म्हणजे भगवान बुद्धाची जी मूर्ती आहे किंवा भगवान बुद्धाची जी आस्ती आहे तर त्या सगळ्या आस्त्या एकत्र जमा होतात ऑटोमॅटिक. आणि सगळ्या बुद्ध गयामध्ये त्या जिथं भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं ना बरोबर त्या वज्रासनावरच एक मूर्ती तयार होऊन जाते ऑटोमॅटिक. ते 2600 वर्षानंतर होईल. आणि ते आपल्याला पाहायला पण भेटत कारण 2600 वर्षानंतर पुन्हा आपण जन्म घेऊ ना. एक 100 वर्षाचं आयुष्य धरलं आणखी 16 वेळेस जन्माला यावं लागेल. ऐका नाही 26 वेळेस समजा 100 जर धरलं पण आता 100 कोणाला नाही. आता 50 पकडा समजा पुढं 50 म्हणजे 2600 म्हणजे आणखी मनुष्य लोकात नाही वेळेस यावं लागतंय. त्यापैकी समजा कोणी देव लोकात गेलं तर काय सांगतात तिथं 2000 वर्ष राहून समजा पुन्हा येऊन एखादं 2 जन्म घेऊन त्याचं काय सांगतात नाही. समजा ते कसं होईल काय होईल त्याच्या पारमेश्वर डिपेंड आहे. तर जर ती इच्छा आपल्याला उत्पन्न झाली की हा मला भगवंताचं द्वितीय महापरिनिर्वाण पण पाहायचंय तर ते पण आपल्याला पाहायला भेटते की ती मूर्ती तयार होती. म्हणजे बुद्धगयातली जी आस्ती आहे आणि पगोड्यातली जी आस्ती आहे तर त्या दिवशी 2600 वर्षानंतर पगोड्यात आस्ती राहणार नाही. ती निघून जाते. पगोड्यातली असती ते समुद्रात वाहिलेली ती असती. श्रीलंकेची असती जिथं हैदराबादला आहे त्या नरेंद्र मोदी गाव आहे तिथं बी आहे सध्या आहेत भरपूर आहे तेवढे. त्यानंतर हैदराबादला जी आहे ज्या उत्खननात अजून सापडले नाही कुठं त्या सगळ्या असते ऑटोमॅटिक बुद्ध गयात जातात. आणि भगवान बुद्ध बोधी ज्ञानामध्ये जसे बसले होते तसे हुबेहूब तयार होतात. तसे तयार होतात. आणि ते बरोबर 2600 म्हणजे 2400 वर्षांनी घडत म्हणजे 5000 वर्षाच्या मुहूर्तावर घडत जाईल. आणि मग जेव्हा ती मूर्ती बनल आणि मग ते जेव्हा भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण होईल तेव्हा ते तिथून पुढे बुद्ध शासन नष्ट होतं. मग हे सगळे विपशी देवलोकात जाऊन बसतील सगळे. येते तशी आहे प्राथमिक. मग तिथून पुढे पृथ्वीचं लयाचं कारण सुरू होऊन जातं. मग पृथ्वीवर त्या दिवशी लगेच नाही होत काही. मग पृथ्वीवर मग विपस्सी लोक हे सगळे पटापटा मरण पावले की हे सगळे देवलोकात जाऊन बसतात. वापस येतच नाहीत कोणी. आणि तिथालच्या देवलोकांना निरोप देतात की खाली काय तिकडे जाऊ नका म्हणतात. त्यामुळे इकडे बी कोणी येत नाही. मग इकडे येत नाही ते तिकडेच असतं. मग देवलोक फुल होऊन जातो. मग अविहामधले आनंद होऊन जातात. अविहामधले एकच देवलोक आहे 21 पैकी तिथं ते आनंद होऊन जातात. बाकी मग काय होतं माहितीये का मग या पृथ्वीवर विपश्य कोणीच राहत नाही. मग विपश्यना संपून जाते. मग पृथ्वी टिकून राहते फक्त शीलवान लोकांवर. मग शीलवान जोपर्यंत पंचशीलवाले लोक आहेत अष्टशीलवाले तुरळत राहतात. कारण अष्ट म्हणजे ध्यान संपलेलं असतं त्यामुळे अष्टशीलामध्ये उत्साह कमी होऊन जातो ऑटोमॅटिक. आता आज माहितीये का आम्ही नमो तस्स का म्हणू शकतो कारण या पृथ्वीवर नमो तस्स म्हणण्याचं सॉफ्टवेअर आहे म्हणून म्हणता येते. सॉफ्टवेअर कळतं तुम्हाला. आता समजा हे असं मी हे केल्यानंतर हे फ्रायडे काउंट लिहून आलं करायचं सॉफ्टवेअर ते जर नसतं ना हे दिसलं नसतं मला. तसं हे नमो आपल्या सगळ्याच्या तोंडातून शब्द काय येतो कारण नमोचं सॉफ्टवेअर आहे इथं. आणि ते गुरुजी नेहमी म्हणतात कोणतं अनंत पुण्यमय अनंत गुणमय बुद्ध की निर्वाण धातू म्हणजे ते बुद्धाचं निर्वाणाचं सॉफ्टवेअर सोप्या भाषेत आपल्या भाषेत समजायसाठी. ते जर नसतं ना इथं मग कोणाला पंचशील बी कळलं नसतं आणि कोणाला देता बी आलं नसतं कोणाला घेता बी आलं नसतं. कोणाला अष्टशील देता बी नसतं कोणाला घेता नसतं. कोणाला आनापानसती शिकवता बी नसते आणि शिकता बी नसते. आणि ती काहून शिकवता ती काहून शिकता येते सगळ्याकडे कारण की ते बुद्धाचे धातू म्हणजे निर्वाण धातू ज्या म्हणतात बोधीचे धातू ते आहे तिथं. आणि म्हणून ते तरण सपोर्ट करतात आपल्याला. मग सपोर्ट करतात कोणते की त्या सपोर्टसाठी जे लागतं हे आपण मोबाईल म्हणतो हे असलं पाहिजे. बॉडीमधले जे पार्ट असले पाहिजे
आणि त्या पार्टला जे कनेक्ट होण्याचं जे टावर एक नाही ते त्याच्या सगळं कनेक्ट झालं पाहिजे तरच रेंज येते. मग आता काही काही लोकांना रेंज काऊन येत नाही, कारण ते फुल दारू पिले काय टावर 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 आपलं काम करू लागले, टावर ते त्याचं काम करते पण यायची रेंजच नाही आता. आणि ते काँग्रेस क्षेत्राच्या बाहेर गेलेले ना, आता जेव्हा ते काँग्रेस क्षेत्रात येईल तेव्हा थोडंफार होशवर येईल, तेव्हा माहिती लागू होईल. ते नाही का आपण कधी कधी मेसेज पाठवतो त्याचा शिचा पाठवला मग मेसेज नंतर जाऊन पडतो, तसं ते होशवर आल्यावर पडतो. म्हणून उपस्थित असताना सुद्धा बोधी धातू का भेटत नाही लोकांना, कारण ते बिचारे स्वतः पात्र नाही. सोप्या भाषेत समजा आता असं असं जर पात्र असेल, पाणी टाकलं तर ते थांबल, आणि उथळ पात्र असेल काय होईल, कमीत कमी त्याला लागण तर खरी, एवढं तर शक्य आहे. उलट असलं काय होईल, मग नाही शक्य. समजा बस फक्त आपण एकच काम केलं पाहिजे की ज्यांच्यावर आपलं प्रेम आहे किंवा ज्यांच्यात आपण उत्पन्न झालो, भले ते लोक चांगले असो वाईट असो, आपले नातेवाईक भले चांगले जर नसले ना तरी आपल्याला त्यांच्यावरच करुणा उत्पन्न झाली पाहिजे, कारण काहीतरी कारण आहे का आपण त्याच्यात उत्पन्न झालो. आणि ते कारण हेच आहे की आपण चांगले झालो, याचा अर्थ त्यांना चांगलं करायचे म्हणून चांगले झालो आपण, असं नाही की त्याच्याबरोबर आपणच वाईट व्हायसाठी झालो म्हणून. इतक्या सगळ्यात आपल्या ऍक्शन चांगलं काम केलंय निसर्गानं, एवढ्यासाठी केले की तुला संधी आहे हे सगळ्यात चांगलं बनव म्हणून. निसर्ग म्हणतो मी तुला संधी देतो, पण तू जर तुझ्या संधीचं सोनं नाही केलं तर मग तुला बी संधी नाही भेटणार पुढच्या. हे तर दुर्गतीला जातीलच असेल, पण तू त्यांच्या सगळ्यांच्या खाली दुर्गतीला जाशील. म्हणून जर कोण्या परिवारात एकच जर महिला जर पुण्यवान असेल, किंवा एकच पोरगच पुण्यवान असेल, किंवा एकच पोरगी पुण्यवान असेल, किंवा एकच सून पुण्यवान असेल, किंवा एकच मनुष्य पुण्यवान असेल, तर त्याला नेहमी ध्यानात ठेवलं पाहिजे की माझ्यावर जास्त जिम्मेदारी आहे, आणि मला माझा जो मार्ग दिलाय भगवंताने, किंवा मला जे धम्म हे मानवी जीवन दिलंय, तर माझं काम आहे की मी त्या लोकांना ह्या मार्गाने आणेन. भलं कोणी 10 वर्षानं आलं आणि कोणी मरण्याची 1 घंटा जरी अगोदर आलं धम्माकडेच, एवढं जरी म्हणलं की नाही भगवान श्रेष्ठ आहे, असं म्हणून जरी मरण पावलं तरी सफल झालं आपलं जीवन. असं नाही की आपल्याला सगळ्याला आनंदच करायचं म्हणून, नाही, हे शक्य नाही ना सगळ्याला आनंद करण्याचं. भगवंताने बी 25% लोक भगवंताच्या काळात राहून गेले होते की ज्या अनंत झाले काय, बुद्धाचं दर्शन सुद्धा नाही भेटलं ज्यांना, नाही झालं. आता देवदत्त किती सहवासात राहिले पण धम्माचं दर्शन नाही झालं ना. त्यानंतर पच्चेका बुद्ध म्हणतील ते डायरेक्ट तिथून छलांग मारून खरं शिवर अंगावर आलो होतं, महापुण्याचा साठा तर कमावलं त्यांनी, पण पाठीमागचे कर्म तर त्यांचे घेऊन गेले तिथं. म्हणून भगवंताने इतक्या स्पष्ट गोष्ट सांगितले. मग तेव्हा जे महापरिनिर्वाण होईल, मग तेव्हा पृथ्वीवर पहिले विपशी लोक संपतील, अष्टशीलवाले मग संपतील. अष्टशीलवाले संपताना एकच नाही संपत, मग अष्टशीलवाले संपताना असं नकाशासारखा तयार होऊन जाते पृथ्वीवर. म्हणजे 1-2 अमेरिकेत राहतील, 1-2 इकडं फ्रान्सकडे राहतील, भारतात 100-200 राहतील, इथे जास्त राहतील, असं चौकड राहतील. आता नकाशा नाही तयार होत का, तसा पृथ्वीचा अष्टशीलवाल्याचा नकाशा तयार होतो म्हणून त्या कोपऱ्यात. म्हणजे ते अमेरिकेत जो राहील ना तो पूर्ण युरोप खंड किंवा तेवढा भाग तो एकटा सांभाळतोय, तो एकटा. मग त्याच्यामुळं 10 संकट त्या भागात येणार नाही. आणि जिथं अष्टशीलधारी संपला तो मग पहिला भूकंप म्हणा, सुनामी म्हणा, कायच यायचंय तर त्या भागात पहिली आपत्ती येईल पृथ्वीवर. मग पृथ्वी नष्ट कधी होईल, या अष्टशीलधारी संपले तर मग ती पृथ्वी फक्त हलन त्या दिवशी तिथं, पण नष्ट नाही होणार तिथून. मग तिथं ती पृथ्वी सांभाळायचं काम पंचशीलवाल्यावर येतात. मग तो एकच पंचशीलधारी राहतो तिथं, तो एकटा पूर्ण सांभाळतो. असं करत करत काय होतं माहितीये का, की ज्या प्रदेशामध्ये लोकांनी शील तोडलेलं आहे तिथले पंचशीलधारी सगळे पहिले मरून जातात. आणि मरत 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 मग शेवटी एका जागी भारतामध्ये पंचशीलधारी राहतात, आणि शेवटी पंचशीलधारी मेले की मग 4च शीलवाले लोक राहतात. 4 शीलामध्ये 4च शील, मग 3 शीलवाले लोक राहतात तरी पृथ्वीला काय होत नाही. मग 2च शीलवाले राहतात तरी पृथ्वीला काय होत नाही. मग एकच शील पालन करणारे लोक राहतात, तरी ते एका शीलात एवढी ताकद आहे की ते एक शील पालन करतात म्हणून पृथ्वीला काय होत नाही, पृथ्वी टिकून राहते. आणि मग एक शील पालन करणारे बी पृथ्वीवरले सगळे लोक मरत मरत येतात आणि एकच जण राहतो शेवटी. पूर्ण पृथ्वीवर एकच शील पालन करणारा एकच माणूस राहतो, तरी या पृथ्वीला काय होत नाही, पृथ्वी नष्ट होत नाही. कशामुळं, त्याच्या शीलात एवढी ताकद आहे, त्याच्याकडे एकच शील आहे, तो एकटाच मनुष्य आहे. आणि ज्या दिवशी तो मरतो त्या दिवशी लगेच पृथ्वीला आग लागते. त्याचं मरण आग लागणं सोबतच होतं. पृथ्वी फक्त तोपर्यंत वाट पाहते. मग 11 कारणानं पृथ्वी नष्ट होते, त्यातले 2 कारण नेहमी घडतात. नेहमी जास्त पृथ्वी नष्ट होते. एक तर पूर्ण पृथ्वीला आग लागते, आणि ती आग लागल्यानंतर 1, 2, 3 दिवस नाही लागत, कारण ही पृथ्वी खाली पण इतकी मोठी आहे, खूप मोठी आहे. तिची बघा तुम्ही खोदलं किती खोदलं तर खूप आहे. हे काय लहान सण नाही आहे, हे खूप मोठा गोळा आहे हा आकाश पोखरीमध्ये. मग हिला पेटायलाच काही कालावधी लागतो, काही कल्प हे वर्ष लागतात.
मग ते पेटत पेटत दिवस विजत नाही, एकदम 2 वर्ष नाही विजत, 100 वर्ष बी नाही विजत, 1,00,000 वर्ष बी नाही विजत, एक कल्पभर बी नाही विजत कधी कधी. आता ती विजतच नाही म्हटलं तरी सत्व कशात जन्म येणार आहे. म्हणजे मी कशी जाऊन तिकडे पहिलेच म्हटले तर याची आग तिथं नाही लागत देव लोकात, घाबरू नका तिकडे आग येईल म्हणून, तिथं आपण असं हुडकून जाऊ तसं तिकडे ती आग कुठे नाही येत काही. अनेक लोकांना हे माहितीच नाही. मग आता सूर्य इतका काउंट तळपतोय, काही लोक म्हणतो सूर्याला आग लागेल काय सांगावं लागेल असं होऊ शकतं, काय सांगावं लागेल असं ना, ते बुद्धालाच माहित भगवंताला. म्हणून देवलोक शेप आहेत तिथं तिथं तिथं. मग ही पृथ्वी म्हणजे जोपर्यंत जळण्याचं इंधन तिच्यात आहे, जोपर्यंत जळण्याचे इंधन म्हणजे पाप कर्म केल्याचे जे कर्म आहेत ते सगळे सगळे सत्व खाक होऊन 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 जोपर्यंत ते जळण्याचे इंधन आहे तर ती जळत राहते. आणि मग नंतर जोपर्यंत त्या इंधनात पावर येतो पण ती विजत राहते. विजत पण इतक्या लवकर विजत नाही. जसं तुम्ही चूल पाहिलं का, मग चुलीची ती इंगुळ असतात तर ते बाहेरून बाहेरून सफेद 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 राख येते त्याच्यावर, पण खरं विजल नसते ती. बाय ढाडर मग चटका लागला मग कधी बाय बाय विजले नाही म्हणून ती. तशी पृथ्वी पण तशी विजत नाही लवकर. आणि जेव्हा कधी नंतर पृथ्वी विजून जाते तर पृथ्वी जास्तीत जास्त 2 कारणांनी नष्ट होते. एक तर पेटून जाते, नाही तर मग डुबून जाते. पाण्यात एवढी डुबते की इथं काही सत्व उत्पन्न होण्यासारखंच होत नाही. मग जेव्हा ती पूर्ण जळून शांत होऊन जेव्हा पृथ्वीवर देवलोकातून कोणीतरी येऊन राहू शकतंय असं वातावरण जेव्हा होतंय तेव्हा तिथं देवलोकातल्या एका सत्वाचं आयुष्य कमी होते. देवलोकातून खाली पडण्याचं कारण एक तर असते, 3 कारण असतात. एक तर त्या देवलोकातल्या देवाचं आयुष्य कमी होते, नाही तर त्याचं पुण्य कमी होऊन जाते, नाही तर मग त्याने अतिरिक्त पुण्य जास्तच वापरून बसला. म्हणजे पैसे जीवनभर पुरती एवढे बँकेत होते पण यानं लयच खर्च केले. रोज 2,000 खर्च करायचे पण यानं काय केले, एका दिवशी 20,000 खर्च केले, त्याच्यामुळे लवकर संपून गेले. म्हणजे अति उपभोग घेतला ना देव लोकांनी सुद्धा त्यांच्या कर्माचा, तर तेव्हा बी ते च्युत होऊन जातात. मग जेव्हा पृथ्वी शांत होते, थंड होते, तेव्हा कुठल्या ना कुठल्या देवलोकापैकी 21 देवलोकापैकी कुठल्या ना कुठल्या देवाचं आयुष्य म्हणा, पुण्य म्हणा किंवा अतिरिक्त उपभोग घेतल्यामुळे म्हणा तो च्युत होऊन जातो. तिथं देवलोकामध्ये गर्भाशया याची गरज नसते. देवलोकात उत्पन्न होताना गर्भाशयात यावं लागत नाही, अंडाशयात यावं लागत नाही, मुळाशयात येत नाही, आपोआप उत्पन्न होतं देवलोकात. समजा आता इथं जर एखाद्या महिलेचं किंवा पुरुषाचं जर कर्म असेल, कोणते कर्म, दानं ददंतु श्रद्धाय, म्हणजे ज्यांनी श्रद्धेनं दान दिलेलं आहे. पण श्रद्धा कोणावर, बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्न. ज्याने श्रद्धेनं दान दिलेलं आहे, शीलं रक्षन्तु सर्वदा, आणि ज्यांनी सजग राहून शील पालन केलेलं आहे, दक्ष राहून, भावना भिरता होंतु, आणि जे नेहमी भावनेमध्ये म्हणजे चालताना बोलताना बसताना उठताना खाताना पिताना सजग राहिले 24 घंटे, म्हणजे असं डोळे लावून नाही पण प्रत्येक कामात लक्ष सजग आहे. भावना भिरता होंतु गच्छन्तु, म्हणजे मेल्यावर जातात. पुढं देवता गता, तेच देवता होतात. ते लोक देवता होतात. मग देवता होताना कसे होतात माहिती तुम्हाला, ती इथे मेले डायरेक्ट 16 वर्षाची होतात तिथं. असं नाही तिथं लहान व्हायचंय, बघते रडायचंय, पडायचं असं तसं काही नाही. आणि तिथे गेल्याबरोबर असं नाही की तिथं मेकअप बिकअप करण्याची आवश्यकता नाही. तिथं ऑटोमॅटिकच पूर्ण तेजवान शरीर मिळते, रूपवान शरीर मिळते, शरीरातून सुगंध येणारं शरीर मिळते, त्याच्यानंतर चमकणारं शरीर मिळते. सगळं देव चमकणारच असते. म्हणजे इथं भूमीवरले सुद्धा जे 6 देवता आहेत ना, ते पण भूमीवरल्या काही लोकांना 10च्या पुढे पाहायला भेटतात. काही लोकांना ज्यांच्या धानाच्या पातळ्या असतात ना त्यांना भूमीवरले देव पाहायला मिळतात. आपल्यापेक्षा त्यांचे 2-2, 3-3, 4-4 पट हाईट जास्त असते. अनेक लोक म्हणतात ना देवता नाही किंवा देवलोक नाही. देवलोक आहेत, आपल्या ते पाहण्याच्या पारमिता नाही, आपल्या पुण्य पारमिता नाही. 6 देवलोक भूमीवर आहेत. म्हणजे 4 दिशेचे देवलोक, वरच्या खाली दिशेचे देवलोक आहेत, त्याचे रक्षण करणार आहेत. तुम्ही पृथ्वी जरी पडले पण तुम्ही त्या देवताचं जर आराधना केली तर तुम्हाला पृथ्वीतून सहज बाहेर पण काढतात. तर तुम्ही पाण्यात जरी पडले, तुम्ही जर अग्नीत जरी पडले, कशात पडले, प्रत्येक देवता ते रक्षण करणारे देवता आहे. समुद्रावर नेहमी मणिमेखला देवता असतात. सभागती कोणत्या देशात विमानाने गेले विमानावर जर नदीत पडलं किंवा विमान जर समुद्रात पडलं, हे ध्यानात ठेवा, विमान पडल्याबरोबर मणिमेखला देवता तुम्ही असतात आम्ही ऐका असं म्हटलं की तुमचं रक्षण होईल एवढं द्या. आणि हे घटना घडली श्रीलंकेत. ते मोठे भंतीजी रोज सांगायचे, ते लहानाच्या भंतीजी विश्वास नाही बसायचे. लहानाच्या भंतीजी म्हणायची, भंतीजी डोकं खातात, काही सांगतात असं म्हणायचे. लहानाच्या भंतीजी विश्वास नव्हता बसत. ते रोजच सांगायचे की आपण श्रीलंका बेटावर आहोत, चौकून आपला समुद्र आहे, त्यामुळे श्रीलंकेच्या लोकांना रोज मणिमेखला देवतेची पूजा केली पाहिजे असं त्या श्रामणेला शिकवायचे. ते श्रामणे कोणी ऐकतच नव्हते. आणि एक दिवस काय झालं की ते कमीत कमी 50-60 श्रामणे बसून भंतीजी मोठ्या कारमध्ये, आणि हे सगळे बसून भोजनाला गेले.
एका मोठ्या मंत्र्याच्या घरी जेवण बिवण केलं, मग वापस येऊ लागले, तेव्हा सुनामी आली. श्रीलंकेत एक सुनामी आली. तर हे बिचारे त्या समुद्राच्या काठावर जात होते ना, तर एका मिनिटाच्या आत यांची पूर्ण गाडी 2-3 किलोमीटर आत नेली त्या लाठ्याने. पूर्ण एकाच लाठ्यानं नेली आत. तर हे सगळे लहान आले, रामडेर जोरजोरानं आरडू लागले. समुद्र दिसले, डायरेक्ट आत दिसली त्यांना. आज जिकडे तिकडं पाणीच पाणी, त्यांची गाडीच नेली तिकडं. मग तिथं गेल्यानंतर जो मध्यमा भिक्षू होता, भिक्षू कसा असतो, एक नौखा भिक्षू, मध्यमा भिक्षू, मग तेरो भिक्षू, मग महाचर भिक्षू. मध्यमा म्हणजे ज्याला अजून 10 वर्ष कंप्लीट झाले नाही आणि ज्याला अजून 5 वर झाले, म्हणजे 6वा 7वा 8 वर्षांच्या मधला कास्ता म्हणून त्याला मध्यमा भिक्षू म्हणतात. तर त्या भिक्षूला विश्वास होता या गोष्टीवर. मग ते म्हणे, अरे आपले गुरुजी सांगतात ना म्हणे आपल्याला, तेवढंच गडबडीत रडतात सगळ्याला गुरुजी दिसला ना, सगळे लहान आरडू लागले, चिरकू लागले जोरदार. तर ते म्हणे, अरे मणी मेखला नावाचे देवता असता म्हणे रक्षण करणारे, खरंच असेल तर आमचं रक्षण करा म्हणे. तर दुसरी लाट आली की पुन्हा आणून सोडलं. इतकी स्पीड आली की यांना पुन्हा आणून सोडलं. जिथं रोड आहे तिथं आणलं बी असं की बरोबर लगेच जसं नेलं होतं ना तसं ड्रायव्हरला गेअर टाकला. ती मुलाखतीवर कंटिन्यू चालत होती त्याची. त्यांना वारंवार विचारत होती, बघ तुमचा अनुभव काय सांगा. आणि प्रत्यक्ष अनुभव तिथं आम्ही नेहमी श्रीलंकेत जातो ना, तर मी हे प्रत्यक्ष ऐकले त्यांच्याकडून की हे असे प्रसंग आहेत. म्हणजे हे कथित नाहीत किंवा कुठल्या पुस्तकात नाही किंवा असं काय कुठलं तरी कीर्तनामध्ये किंवा कुठल्या लोक करण्यासाठी असं बिलकुल नाही आहे. हे गोष्ट प्रत्यक्ष अनुभवलेल्या गोष्टी. एक आणखी गोष्ट, आर्यवंश नावाची एक घटना. गोयंका पुरुषाच्या परिवाराचा खूप क्लोज आहे. नेहमी 60 दिवसाच्या शिबिराला भारतात येतात. तिथं खूप सेंटर आहेत, पण त्यांना ते थोडंसं भारताचं जास्तीत जास्त हे आहे पुण्यक्षेत्र म्हणून त्यांना खूप आकर्षण आहे. तर ते नेहमी आले की गुरुजीच्या घरी समजा 2-4 दिवस राहतात आणि शिबिर झाले की ते माझ्याकडे, मग माझ्यासोबत 1 महिना राहतात. आता ह्या 2-3 वर्षापासून ते आलेच नाही बिचारे. तर ते 1 महिनाभर राहतात आपलं. ते 1 महिन्यामध्ये त्यांना जेवढे अनुभव येतात ते मला शेअर करत होते. तर त्यांनी एक मला अनुभव शेअर केला होता. बोले गुणरत्न, म्हणजे माझं नाव श्रामडेर असताना गुणरत्न होतं. तर मला म्हणे, गुणरत्न तुम्ही एक बात को जानते हो? म्हणलं क्या? भगवान बुद्ध के 84,000 वचन याद करने की कोई आवश्यकता नहीं. तुम एक भी याद किया और एक को तुम्हारे जीवन में अगर उतारा तो उससे भी तुम सुरक्षित रह सकते हो. जानते हो? नहीं जानता. काय सर? तर बोले मेरा अनुभव आहे. मग म्हणजे सांगू लागले, ब्रह्मदेशामध्ये शक्यतो रोड चांगले नाही आहे. ब्रह्मदेश सगळा असा पहाड, तुम्ही गेले त्यांना माहिती आहे, असे डोंगर ह्याच आहे. तिथं शक्यतो विमानाला जास्त फिरावं लागते आणि गेल्या तर पहाड डोंगर जास्त आहे. तर ते एका डोंगरावरून बस येत होती. ते म्हणतेची येत असताना भिक्षू लोकांना पहिलं सीट असते. तर अचानकच त्या बसचे ब्रेक फेल गेले आणि तो ड्रायव्हर ब्रेक लावत होता, लागत नव्हता. भंतीजी पुढे असल्यामुळं ते म्हणे मला समजलं की ब्रेक फेल गेले आणि तो उतार एवढा होता म्हणे की बस आणखी 2 मिनिटानंतर जर समजा वळत आलं की गाडी आता 100% आम्ही सगळे मरणार म्हणे. तर तेवढ्या 1 मिनिटाच्या कालावधीमध्ये मला मोठ्या भंतीची आठवण झालं की मोठ्या भंतीजीने सांगितलं होतं की जेव्हा कधी मी संकट येईल तेव्हा तुमच्या एका गुणाचं स्मरण करा, सत्यक्रिया करा. कळलं तर मी सत्यक्रिया लोकांना वारंवार शिकवतो ना, तर त्याचा लाभ येतो. तर त्यांना ते आठवलं. तर ते म्हणजे सत्यक्रिया कशी करा? तर ते भंतीजीने सांगितलं होतं की तुम्ही जे काही करत असाल, जसं उदाहरणार्थ एखाद्या सुनान जर लय मनातून सासूची सेवा करत असेल, आईसारखी, आई तर सासू कणभर बी भेद करत नसेल, तिचं अंतर्मन खरंच तसं बनलं असेल आणि तिने एवढं जर म्हटलं की मी आईला आणि माझ्या सासूला समान पद्धतीने सांभाळलेलं हे सत्य आहे, या सत्यवचनाने असं हो, ही आहे सत्याची. पण ते त्यांना माहित पाहिजे की हे खरं म्हणून त्यांनी सासूची पाठ जरी घासेल असेल प्रेमानं, ते बी सत्य कामात येते. नाही तर पाठ घासून साठच काढून टाकलं प्रेमानं जर घासेल असं आपण ते तसं त्या भंतीजीला आठवलं की अरे आपण एकतरी काहीतरी चांगल्या कामात स्मरण केलं पाहिजे. आणि ती भंतीजी एक सूत्र रोज म्हणायची आणि रोज पाठ झालं होतं आणि त्यांनी ते एक सूत्र पाहिलं होतं की माझं हे जीवन सेम आहे का, म्हणजे मी याच्यात बसलो का. तर ते त्या सूत्रात बसलेली होते. ते म्हणे अरे या सूत्रासाठी आपण जीवन जगतो. तर ते म्हणे मी डोळे लावून एवढंच म्हणलं की मैं ओ सूत्रधारी हो, एवढंच म्हणलं, बाकी काय म्हणलंय, भगवान मैं वो सूत्रधारी हो, मेरी रक्षा करो, एवढंच म्हणलं म्हणे. तर थोड्या टायमात पाहिलं तर बसच्या खाली एवढं जे लोखंड होतं ते ऑटोमॅटिक तुटलं असं आदळून आणि तिथून ते जमिनीमध्ये रोडमध्ये एवढं घुसलं म्हणजे की त्याने ब्रेक केला तयार. जमिनीत एवढं गेलं म्हणजे लोक तुटलं आणि पूर्ण जमिनीत गेलं आणि फक्त ती बस खलखल हल्ली म्हणे.
एक दोन माणूस होते फक्त, त्यांना नॉर्मल इथं असं लागलं, थोडंसं नॉर्मल निघलं म्हणे, आणि माझ्या डोक्याला फक्त ते असं म्हणलं दर्शन घेतल्यासारखं झालं म्हणे, बस मला एवढं झालं, बाकी काहीच नाही म्हणे, बाकी सगळी बस सेफ म्हणे, कोणालाच काय झालं नाही. आणि अवघ्या मी म्हणलेलं तर 10 ते 20 सेकंदाच्या आत घडलं म्हणे. तर तिथून पुढं मी पण म्हटलं तर हे लोक एवढं करतात, आपणच थोडं. मग मी पण तिथून पुढं मी श्रावणी असताना या गोष्टी प्रॅक्टिकल करून पाहिलं, सगळं प्रॅक्टिकल. मला आज लोकांना सांगताना एवढा अधिकारावर विश्वास का होणार तू माहिती का, कारण की ह्या गोष्टी मी स्वतः करून पाहिल्या, स्वतः मी अनुभव घेऊन पाहिल्या, एक अन दोन नाही अशा हजारो करून पाहिल्या, आणि कमीत कमी हजारो लोकात पण पाहिल्या, त्यांना बी करायला लावले, त्यांचे अनुभव पाहिले. काही लोक पुन्हा जवळ आहेत ना, म्हणजे औरंगाबाद मध्ये त्यांच्याकडे वारंवार जाऊन पाहिलं यांचं, त्यांना नाही सांगितलं मी त्यांच्याकडे काय येतो म्हणून, बरंच तुम्ही जाऊ पाहिले की मी लोकांना मी सांगितलं ह्या मार्गांचा पहिल्या नाही याच्यात काय फरक आहे यांच्या काळात. तर त्यांच्या काळात कमी कालावधीमध्ये मला उन्नती दिसली. म्हणजे सगळीच असे पहिले ते कर्जबाजारी होते, खूप परेशान होते, भांडण तंटे होते, म्हणजे मुद्दामची टार्गेट केली होती मी, त्याच्या खूप दुःख आहे, कोर्ट कचेरीत भांडण असे, तिथं जाऊ पाहिलं. आणि त्यांच्या घरच्या एकाला मी हे कर्मस्थान दिलं, ते म्हटलं तूच आधार तूच सुरू कर होते उपोषण. ते घरचे सगळे लोक हसायचे, उपोषण काय हे सगळं उपास तापायचे आपण नाही म्हणायचं. त्या एकाच्या आधारानं कोणी भेटो, त्याला मुलगा भेटो, मुलगी भेटो, कोणी सून भेटो, कोणी सासू भेटो, कोणी भेटो, मी पाहायचे तो कोणाला पाहिजे काही थोड्या वेळ त्याच्या आधारानं त्या काळात तिच्या सुख शांती पाहिजे. म्हटलं आपण हे ओपन सांगून सुरू केलं पाहिजे. आणि नंतर काय कोरोना आला, ती एक परिस्थिती पण आली, लोकांना पण ऑनलाईन पाहिजे पण होतं, आणि त्यामुळं महाराष्ट्रभर जवळजवळ भारतभर आणि भारताच्या बाहेर पण अनेक लोकांना उपोषण खूप चांगल्या पद्धतीने करायला आहे. गुरुजीला उघडपणे उपोषण सांगता नाही आलं, पण गुरुजीला प्रॅक्टिकल बिना उपोषणाची विचार दिली नाही. तिथं त्यांनी बरोबर कंपल्सरी केलं. त्यांनी देताना सुद्धा अब्रह्मचर्य वेळेमध्ये देतात, म्हणजे जे शिबिरात जातात तुम्ही बघा मुद्दाम, आणि आवर्जून सांगतात की जब तक तुम 3 व्रत नको विपස්සना को समर्पित भाव से नहीं हे करोगे तब तक प्रगती नहीं होगी. नंतर 8व्या दिवशी पुन्हा सांगतात कि हमने बुद्धं शरणं गच्छामि कहा होगा तो किसी ने नहीं भी लिया होगा तो क्या जाने, हमने नहीं बोला तो किसको पता है, लेकिन फिर कहता हो सिद्धार्थ गौतम शरणं गच्छामि नहीं है. बुद्ध यानी बोधि यानी ज्ञान. ज्ञान किसी पेड़ में या पत्थर में या किसी प्राणी में नहीं रहता है, वो किसी न किसी व्यक्ति में रहता है. आणि मग शेवटचे दिवस सांगतात की यही वो महापुरुष है कि वो जो ज्ञान है इस सिद्धार्थ गौतम नाम के बुद्ध में था, इसलिए उनके प्रति कृतज्ञता तो मानना पडेगा. हे शेवटचे दिवस सांगतात. ज्या देशात बुद्ध उत्पन्न होतात त्या देशात बुद्धाला शेवटच्या दिवशी क्लिअर करण्याची वेळ यावी. हे किती उपकार आहेत गुरुजीचे की त्यांनी किती व्यवस्थित पद्धतीने फोडून सांगितलं. या देशात बाकी देशात जिथं आहे तिथं तर काही परिस्थिती नाही की तिथं भगवंताप्रती खूप आघात श्रद्धा आहे. म्हणून बुद्धावर श्रद्धा असणं म्हणजे मूर्तीवर श्रद्धा असणं नव्हे, बुद्धावर श्रद्धा असणं म्हणजे फोटोवर श्रद्धा असणं नव्हे, बुद्धावर श्रद्धा असणं म्हणजे बुद्ध नावाच्या शब्दावरती गौतम बुद्धावर श्रद्धा असणं नव्हे. बुद्धावर श्रद्धा असणं म्हणजे ज्या गुणाच्या आधाराने, ज्या काया वाचा मनाने केलेल्या कुशल कर्माच्या आधाराने सिद्धार्थ गौतम नावाचे बोधिसत्व बुद्ध झाले, त्या काया वाचा मनाच्या कुशल कर्माला आपण प्रत्यक्ष करणं हे बुद्धाची पूजा. आणि अशी बुद्धाची पूजा केल्यानंतर जगातली कुठलीच ताकद तुम्हाला सुखापासून रोखू शकत नाही, आणि जगातली कुठलीच ताकद तुमच्यावर दुःख आणू शकत नाही. आले तरी समजून घ्यायचं की माझ्या अज्ञानपणात केव्हा ना केव्हा तरी केलेले माझ्या कर्माचा विपाक आहे, पण माझ्याकडे सध्या पुण्यकर्माचा साठा असल्यामुळं ते मोठ्या प्रमाणात बनून आले, नॉर्मल बनून येते. जसं की फुग्यावर आपण बुक्का मारल्यानंतर त्या फुग्याला आपल्या हाताला काही त्रास होत नाही, पण तोच बुक्का जर आपण भीतीला मारला तर माझ्या हाताला आणि भीतीला दोन्हीला पीक होऊ शकते. म्हणून नेहमी उपोषक फुग्या समान असते. ती एवढी सुरक्षा करते आपल्याला की आपल्या मागच्या कर्माला सुद्धा ते असं साधारण घेऊन येते. जसं विमानातून 2 माणसं पडले, एकाने एअर जॅकेट घातलेले आणि एकाने नाही घातलेलं आहे, दोघं समान खाली येऊ लागले, पण दोघांची गती समान नाही आहे, दोघांचा परिणाम समान येणारच नाही आहे. कर्म समान झालेत, पडले दोघं समान, पण खाली रिझल्ट सेम नाही आहे. ज्याच्या अंगात एअर जॅकेट आहे तो कुठेही झाडाला लटकू शकतो, किंवा तो जमिनीवर पडला तरी जोराने पडणार नाही, तो समुद्रात जरी पडला तर तो तरंगून राहील. हा जो पडला याची 100% गॅरंटी आहे. झाडावर जरी पडला तरी हा एकदम तुटून फुटून जाईल बिचारा, त्याचं काय खाली जर पडला तर एकदम चंदामेदा होऊन जाईल. कारण विमानात जर पडल्यावर काय होईल काही नाही, आणि समुद्रात पडला तर तो किती गतीने खाली जाईल आणि एखाद्या कशा दुसरं काही सांगू शकत नाही. म्हणून समान जरी पृथ्वीवर आपण वाढत असलो सगळे, पण मात्र उपसतवाले लोक आणि बिना उपसतवाले लोक हे विमानातून पडलेल्या
दोन माणसासारखेच असतात आणि उपसतधारी हे एअर जॅकेट घातलेले असतात. म्हणून नीतिनियमानं आपण उपसताला खूप असं अंतकरणातून हे करायचं. अनेक कॅलेंडरवर थोडंसं गडबडी होतात. मला येता येतं त्या ठिकाणी कोणाला म्हणते की अमावस्या कालच सुरू झाली म्हणे, उपसत आज कसं. आता हे कन्फ्युजन आहे, बऱ्याच लोकांना कळत नाही. भगवान बुद्धाने उपसत 3 सांगितलेले आहेत. उपसत 3 आहेत, पण होताना 4 होता, कधी 5 पण होता. पण उपसताचे नाव 3च घेतलेले त्यांनी. एकाचं नाव आहे पौर्णिमा उपसत, एक आहे चतुर्दशी उपसत आणि एक आहे अष्टमी उपसत. हे अष्टमी दोनदा येतात, एक शुक्ल आणि एक कृष्ण. आता याचं नाव कृष्ण आणि शुक्ल काहून आहे? कारण कृष्ण म्हणजे आता कृष्ण म्हणजे काळा कृष्ण होता ना. काळा म्हणजे अंधार, ते काळाशी घेतलं त्याने अंधार. म्हणजे अंधाराच्या टायमात येणारी ती अष्टमी असती म्हणून तिला कृष्ण अष्टमी म्हणतात. आणि शुक्ल म्हणजे त्या टायमात दिवस थोडा उजेडाकडे जातो, म्हणजे पौर्णिमाच्या दिशेकडे जातो, म्हणजे थोडा चंद्र मोठा दिसतो आपल्याला, तसा येणारी असते म्हणून तिला शुक्ल अष्टमी म्हणतात. तर म्हणून त्या 2दा येतात, म्हणून नाव देताना एकच दिले, तिला अष्टमीच म्हणलेलं आहे. पण त्या महिन्यात 2दा येतात, कधी 3दा बी येतात, कधी 3दा बी येतात, 5 होतात. आता पुढच्या वेळेस आपल्या कॅलेंडरमध्ये सुद्धा एक छोटी मिस्टेक झालेली आहे. ती नंतर मी कॉम्प्लेट ह्याच्यामध्ये पाठवून मेसेजमध्ये टाकून लोकांना. पुढं बहुतेक सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर ते 3ही महिने 5 उपवास आहेत पुढं, 3ही महिने. त्या टायमात माझ्या कामावर डोक्यात खूप लोड होता, त्यामुळं एक राहून गेली. 5 मी सांगत तुम्हाला एका महिन्यात 5 कसे येतात ते नंतर पाठवून. तर ते जे उपवास येतात, तर ते उपवास काय आहे की अमावस्या नाही सांगितलं बुद्धाने, अमावस्या भिक्षूंना सांगितलेलं आहे. उपवास आमच्यासाठी 2 उपवास आहेत, तुमच्यासाठी 4 उपवास आहेत, कधी 5 आहेत. आम्हाला कोण उपवास 2 ते पौर्णिमा आणि अमावस्या. आमचं उपवास काय असतं? आम्हाला त्या दिवशी आमच्या गुरुकडून 10 शील घ्यायचे असतात. गुरु नसेल तर बुद्धाकडून बसून 10 शील घ्यायचे असतात. आणि जे 227 नियम आहेत का नाही, त्याचा पाठ करावा लागतो आम्हाला ह्या 2 दिवशी. म्हणजे स्मरण करावं लागतं की आम्हाला 227 नियम आहेत. आणि त्या 227 पैकी आम्हाला काही नियम असे बिलकुल तोडायचे नसतात. आणि काही नियम तुटले तरी आपल्या भिक्षूकडे जाऊन हात जोडून ते पाश्चित्य म्हणजे पश्चाताप करायचा असतो. किंवा पाय आपल्या संघादिशेस असेल समजा, तर मग त्या संघाचा आदेश घ्यावा लागतो. बाबा काही दंड आहे का, काही म्हणजे गुन्हा आहे का, काही गुन्हा असला तर 3 महिन्याचा कारावास होता आम्हाला समजा. म्हणजे जर गुन्हा झाला आणि तो संघादिशेमध्ये जर बसला तर त्या भिक्षूला कधी कधी 3 महिने भिक्षू संघात बसू देत नाहीत, त्यांच्यासोबत जेवू देत नाहीत. उपासकाला माहित होऊन जाते की म्हणते संघादिशी केले, उपासक त्यांना बाजूला देतात बाजूला. आता आपल्या भारतात ही प्रक्रिया नाही झाली सुरू अजून, अभ्यास केल्यामुळे आम्हाला ती मूलभूत कळली समजा. तर म्हणून भिक्षूंना सुद्धा उपवास 2 आहेत, एक आहे पौर्णिमा उपवास आणि एक आहे अमावस्या उपवास. तुम्हाला चतुर्दशी आहे. चतुर्दशी म्हणजे अमावस्याच्या अगोदरचा कालावधी. मग आता काल किती वाजता सुरू झाली अमावस्या? 12 वाजून 22 मिनिटं. मग आता काल 12 सुरू झाली, तर काल 12 वाजता आपल्याला उपवास घेता असता का? उपवास घेण्याची वेळ किती सांगते भगवंतांनी? सकाळची. म्हणजे शब्द असा वापरला की डोळ्याने जेव्हा झाडाचे पानं दिसणं सुरू होतील किंवा आपल्या हातावरल्या रेषा दिसणं सुरू होतील तेव्हा सील घेतलं पाहिजे. हे शब्द आहे त्रिपिटकात. मस्त असं टाइम नाही दिला भगवंताने की 5 वाजता घ्या का 6 वाजता घ्या का 7 वाजता घ्या. भगवंत काय म्हटलं, तुमच्या डोळ्याने तुमच्या हातावरल्या रेषा दिसल्या पाहिजे तेव्हा सील घ्यायचं. लाईटच नाही बरं, लाईट तर रात्री 12-1 वाजता कधी दिसत लाईटच दिसल्या, लाईटच नाही. सूर्याच्या किरणात दिसल्या पाहिजे त्या, किंवा झाडाचे पानं दिसले पाहिजे सकाळी. तर मी हे वारंवार खूप दिवस चेक करू पाहिलं, तेच काम केलं. मी सकाळी लवकर उठायचो आणि म्हणलं पाहूच आता हे कधी दिसतात म्हणून, म्हणजे लोकांना उद्या सील देताना परफेक्ट देता आली पाहिजे आपल्याला. आता आपण सकाळी 5ला ध्यानात बसवतो, त्यामुळे बरोबर ते 6ला सील द्यायला जाऊ लागले. पण खरं पाहता 6च्या 5-10 मिनिटं अगोदर दिसणं सुरू होतात. एका दिवशी तुम्ही थोडं ध्यानातून लवकर उठून का पाहून घ्या ना की कधी झाडाचे पानं दिसतात किंवा आपल्या हातावर रेषा. म्हणून आपण परफेक्ट 6ला देऊ लागलो सील समजा लोकांना. आणि ध्यानात बी असतात तर ते शिरतच असतात बिचारे, त्यामुळे त्यांना 5 मिनिटं लेट जरी झालं तर असं काही विनाकारण झालं अशातली काही गोष्ट नाही. म्हणून तोच टाइम परफेक्ट आहे. आता सकाळी 6 वाजता सील घ्यायचंय आणि 12 वाजता अमावस्या सुरू झाली. काय ते टायमिंगचं बघा. आणि आज किती कधी संपणार ती? 11. म्हणजे समजा 11ला संपणार आणि आपण सील कधी घेतलंय? सकाळी 6 म्हणजे घेतला अमावस्याच्या अगोदर. म्हणून ही सिस्टीम नेहमी ध्यानात ठेवायची. बस फक्त एवढं ध्यानात ठेवायची. मग बुधवारचे आपले महापूर्ण दिवस. आणि मग एखाद्याने काल बी केलं आणि आज बी केलं तर काही वाव होत नाही, असं काही नुकसान तर काय होत नाही, चांगलीच गोष्ट आहे समजा. की कोणी आजही केलं उद्या बी केलं तर काय हरकत नाही. काही लोक कंटिन्यू 1 महिना बी करतात. उपासकांना अशी बंदी नाही आहे की त्यांनी 4च केले पाहिजे, 5 बी केले पाहिजे, 6 बी केले पाहिजे, 7 केले पाहिजे, 8 केले पाहिजे.
त्यांना जसं वाटतं तसं केले पाहिजे, पण कमीत कमी 4 केले पाहिजे. एखाद्याला नाही जमत तर कमीत कमी 2 तरी केले पाहिजे. समजा नाही शक्य झालं त्यांनी पौर्णिमा तरी सुरुवात करावं, समजा पौर्णिमा ती करावं. कोणी म्हणत नाही आम्हाला ती बी सूट नाही, तसं नाही करू, सूट नाही घेऊ. कमीत कमी एक तरी उपवास पालन, एक उपवासधारी तरी समजा आपल्या घरात मनुष्य बनवलं पाहिजे की उपवास पालन करतो, बरं पौर्णिमा का होत नाही, तर तेव्हा मात्र रिझल्ट येणं सुरू होतं. म्हणून आपण नित्य नियमाने उपवासाचा अनुभव घ्या, सत्यक्रियाचे पण अनुभव घ्या, समाधीचे पण अनुभव घ्या. प्रज्ञयुक्त जीवन जगल्यानंतर आपल्याला आतूनच आपलीच प्रज्ञा नेहमी कुठलेही कार्य करताना आतून आपली प्रज्ञा सांगते आपल्याला हे चांगलं आहे का वाईट आहे, आतून कळून जाते. आणि ज्यावेळेस आपल्या अंतर्मनानं कळलं की ही गोष्ट अहिताची आहे, तर तेव्हा त्या अंतर्मनाचं प्रज्ञेचं ऐका, ती अहिताची आहे ना, मग तिच्यात आपण किती दुखावल्या गेलो. कधी कधी काय होतं माहितीये का, आपण जे जीवन जगलेले आहेत ना, तर आपल्या जीवन जगण्यामध्ये अनेक लोकांचा रोल राहिलेला आहे. एक तर आपण जिथून मरण पावलो तर ते पाठीमागचे कर्म संस्कार घेऊन ते चित्त घेऊन आपण आईच्या कुशीत आलो. तिथे येता क्षणी पुन्हा आपल्या आईचे ना आपले चित्त दोन्ही समान झाले, त्यामुळे झाली प्रक्रिया सुरू. आता अगोदरचे किती जन्माचे संस्कार आहेत ते तर वेगळेच, पण इथे येता क्षणी ही आई भेटली आणि हे वडील, आता ते दोघं दिवसभर जसं वागतील तसे संस्कार त्या गर्भाशयावर पडतात किंवा गर्भाशयाचे ह्या दोघांवर पडतात. असं नाही बरं की याचीच त्यांच्यावर पडतात, कधी कधी त्यांचे बी यांच्यावर पडतात आणि त्यांचे यांच्यावर पडतात. त्याचा काय प्रूफ आहे? ते डोहाळे म्हणतात नाही, ते डोहाळे त्याचा प्रूफ आहे. डोहाळे म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. डोहाळे म्हणजे बाळ ज्या पद्धतीचं आहे ती रिझल्ट आईमध्ये देते. म्हणून बिंबिसार राजाच्या पत्नीला डोहाळे कसे लागले होते? राजा बिंबिसाराची करंगळी तोडून त्याचं रक्त पेण्याचे डोळे लागले होते. तर जाणकार लोकांनी सांगितलं होतं की हे जे बाळ आहे ना म्हणे, हे बापाचा खून करणार आहे पुढचं, कारण याला पोटातच बापाचा रक्त काय वाटतं म्हणे. जाणकारांनी सांगितलं तर तिनं तक्षण उत्पन्न केलं की नाही माझा हा पती लय धर्मवान आहे. कारण राजा बिंबिसारला चांगला होता ना, सुरुवात आपण नव्हती बिचारे. मला वाटतं आजच मी स्टोरी टाकली ती, आजच्या व्हिडिओला गेले ती पकुसत राजा त्याच्या दोघांची स्टोरी टाकली. तर बिंबिसार राजा एवढे चांगले होते बिचारे, तर ती पत्नी म्हणे नाही म्हणे हे मूल नको म्हणे, मला पण माझा पती पाहिजे म्हणे धार्मिक. तर तिनं तुरंत तयार केलं की हे बाळ मग मी पोटातून काढून टाकते म्हणे. तयार झाली ती स्वतःहून. पण जसे बिंबिसार राजाला हे कळलं त्यावेळेस बिंबिसार राजा तरच तिच्या पुढे उभं राहिला म्हणे नाही म्हणे, आपल्या तथागतांनी धर्म शिकवलेला आहे आणि आपण कधीच कोणाची हत्या नाही करायची. आणि जर का म्हणे तू समजा असं केलं तर तथागताकडे तुझं तक्रार करीन म्हणून सांगितलं. तर भगवंत प्रतिष्ठा त्या टायमात होते ना. आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा जास्तीच्या दास्या, जास्तीचे नोकर चाकर तिच्यावर ड्युटी म्हणून ठेवले आणि त्या प्रत्येकाला समोर उभं केलं दरबारात आणि सगळ्यांना सांगून टाकलं की ज्याच्या ड्युटीमध्ये माझ्या पत्नीनं जर समजा यदा कदाचित ते बाळ पोटातून जर पाडलं तर त्यांना शिरछेद करी किंवा त्यांना फाशी देईल म्हणजे एवढं प्रमाण सोडलं. एवढं सुरक्षा केली त्या बाळाची, बघा किती चांगली पिता. म्हणजे कोणाच्या ड्युटी 24 घंटे रक्षण करणाऱ्या दास सगळे ठेवले. राणीचं जेवण बी चेक करायचे सगळे, ते खाऊन पाहायच्या पहिल्या अगोदर सगळे, कारण हे राजे महाराजाचे जेवण अगोदर दुसरेच खाऊन पाहतात. जे मेले ते मेले नोकर म्हणजे बिचारे अजूनही काही जातीतले लोक स्वतः जेवण काय बायकाला पहिले खाऊ घालतात, म्हणजे बायका मेल्यात मेल्या. पारधी लोक कधी अलग अलग जेवत नाही बघा तुम्ही. पारधी तुम्ही 2 ताटात जेवत नाही, पारधी त्याची बायको एका ताटात जेवतात. लोकांना वाटतं लय प्रेम आहे, प्रेम नाही शंका आहे. तू सोबत बस गेली तू मेली तुम्ही खाली पहिले खाऊ घालतात. आपले एका ताटात जेवू लागले प्रेमापोटी जेवू लागले, काही शंका बिंका नाही, तेवढा चांगली करून जेवलं पाहिजे. तर आजही मी बघा शंका तसे आहेत. तसं त्या पहारे ठेवला आणि पहारे ठेवून त्या बाळाला जन्म दिला. जन्म दिल्यानंतर ते मोठं झाल्यानंतर खरंच त्याने बिचाऱ्यांनी वडिलाला एक दिवस कैद ठेवली आणि काय दंड नाही दिला त्या राजा बिंबिसाराला. त्या राजा बिंबिसाराचे पाय कापले, श्रोता पण नव्हते म्हणून ते असे काय नाही शांत होते. श्रोता पण नव्हते ते, त्यांच्या पायाला भेगा पाडल्या, त्यांचं जेवण पहिलं बंद केलं. जेवण बंद केल्यानंतर ती भगवंताकडे गेली, निरोप घेतला. भगवान म्हणे तू माझा दुष्ट मुलगा जे ना खूप असं वागतो म्हणे, आता ते राजाचं भोजन बंद केलं म्हणे, पण मला भेटायची परमिशन आहे म्हणे. तर म्हणे आता त्याला कसं जाऊ म्हणे, मला माझं चेकिंग करतात म्हणे आणि जे जेवायला घेऊन गेले ते काढून घेतात म्हणे. तर भगवंताने ते सांगितलं एक काम कर म्हणे, तू काजू बदाम आणि जेवढे ड्रायफ्रूट आहेत हे सगळे ड्रायफ्रूटचे बारीक बारीक भुगा कर म्हणे, पावडर कर आणि दुधामध्ये टाक म्हणे ते, आणि ते सगळं तो पेस्ट आहे ते सगळ्या अंगाला लावून जावं. पहा पत्नी प्रेम. ती बिचारी सगळ्या अंगाला लावून जायची, ती असं अंगाला असं लावून आणि मग अंगाला लावून झाकून जायची. तिथे गेल्यानंतर ती बिचारीशी काढून त्याला खाऊ घालायची. बिंबिसार राजाचे हे बी हाल झाले. मग लय दिवस शोध लावला की हा न खाता जगला कसं एवढा म्हणून. मग म्हणे जातो हिच्याकडं
मग त्या पोरानंच फरमान सोडलं की माझ्या आईची जास्त चौकशी करा किंवा माझ्या आईची महिला मार्फत तपासणी करा की ती काय नेते म्हणून. आणि मग शेवटी तो लेप पण पकडायला गेले एक दिवस की म्हणजे अंगाला लेप नेते म्हणून. नाही पाहायला जर ठेवले ना की तो खाता म्हणजे लेप काढताना पाहिलं ना, लेप काढताना कारण राणीची अशी जवळून तर चौकशी करू शकत नाही ना, कारण ती पण महाराणी आहे ना. पण नंतर ती असं अंगाचा लेप काढून खाऊ घालताना दिसली. तर मग तू नेहमी सांगायचं अगं धर्म मार्गाने हे होईल फक्त भगवंताचं दर्शनाचं निरोप देत राहता म्हणे. तर मग त्यावेळेस सुद्धा ते पकडलं आणि तेव्हा तो आहार त्याचा बंद झाला. आहार बंद झाल्यानंतर मग त्या दिवशी इकडं अजय शेतूरला पोरगी झाली. आणि अजय शेतूरला जेव्हा पोरगी झाली जेव्हा त्याला वडिलाचा निरोप आला की तू वडील झाला, तेव्हा त्याला पिता प्रेम उत्पन्न झालं. आणि पिता प्रेम झालं तेव्हा त्याच्या आईने बी ठरवलं की आज याला मी स्टोरी सांगूनच राहते म्हणे, आता काय हो याला माझं शिरछेद करू काय, तर त्याला माहित नव्हतं. आणि मग ती पुढे गेली, तिनं समजून सांगितलं की तू ज्या बापाला कैदेमध्ये ठेवलंस आणि ज्या बापाला तू दंड देऊन टाकलास म्हणे, त्या बापाचं तुला माहिती आहे का तो बाप कसा आहे म्हणून. मग सांगितलं की बघ म्हणे तू पोटात असताना मला अशा अशा प्रकारचे डोळे लागले होते आणि जाणकार व्यक्तीनं येऊन सांगितलं होतं म्हणे, आणि तेव्हा मी स्वतः आई असून तयार झाले होते, मी तुला जन्म द्यायचा नव्हता म्हणे मला, पण हाच तुझा पिता आहे म्हणे, एवढा एवढा चांगला पिता आहे म्हणे की याने 24 घंटे माझ्यावर पहारेदार ठेवले की जेणेकरून मी तुला जन्म देण्यापासून वंचित ठेवू नये, म्हणून त्या बापाने बळजबरी तुला जन्म घालण्यासाठी माझ्यावर सक्ती केली म्हणे. आणि माझी तक्रार तथागताकडे करेल असं अशा प्रकारची मी धमकी मला दिली म्हणे. आणि त्याच बापामुळे तुझा जन्म झालाय. आणि एक वेळेस तू पडला होता म्हणे, तर याच बिंबिसाराने म्हणे भर याच्यामध्ये म्हणे न्यायालयात भर सभेत असा थोडा बी विचार केला नव्हता की मी राजा आहे म्हणून. तुझा पायाचा अंगठा 1 घंटाभर तोंडात घेऊन बसला होता म्हणे तुझा पिता, एवढं प्रेम होतं म्हणे तुझ्यावर. तुझ्या पिताला तुझं रक्त पावत नव्हतं म्हणे, तुझा पिता ढसरडत होता तुझ्यासाठी, आणि त्या पिताची तू अशा हाल केलीत म्हणे. जेव्हा हे सांगितलं तर तेव्हा मात्र त्याला खूपच उत्पन्न झालं. आणि मग तेव्हा तो रडत म्हणे माझ्या पिताला सोडा, तोपर्यंत बिंबिसार राजा मरून पडला होता त्या दिवशी. जे ह्या संसारामध्ये माता पित्यांच्या प्रती जर आज शत्रूनं कदाचित तसं वागणार नसता, मग नंतर तो आला भगवंताकडे, जीव घेऊन आले त्यानंतर जीव. तर जेव्हा भगवंताकडे आले ना, तर भगवंताचं त्याने दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याबरोबर भगवंत काय म्हणाले, ए भिक्षुंनो, तथागताच्या दर्शनाचा लाभ काय असतो म्हणे. तथागतांच्या पायावर डोकं ठेवण्याची संधी काही मोजक्याच लोकांना भेटली म्हणे, पण ती व्यर्थ जात नाही म्हणे. त्या डोक्यावर त्याचं डोकं पायावर ठेवणं आणि त्याला लाभ होणं हे दोन्ही गोष्टी एक साथ होतात म्हणे, त्या क्षणी होतात म्हणे. पण हा अजय शत्रू माझ्या पायावर डोकं ठेवून सुद्धा लाभी झाला नाही म्हणे. काहून माहिती का तुम्हाला, याने आपल्या धर्मवान पिताचा खून केला म्हणे. जर तेवढं नसतं केलं ना म्हणे, तर याने माझ्या पायावर डोकं ठेवलं तर त्या टायमात पश्चिम बुद्ध होणार होतं म्हणजे. एवढ्या पारमित आहेत म्हणे, पश्चिम बुद्ध इथंच होणार होतं, इथंच म्हणे. पण आभागी आहे म्हणे हा की याने फक्त धर्मवान पिताचा खून केल्यामुळं माझ्या पायावर डोकं ठेवून सुद्धा याला पश्चिम बुद्धाचा लाभ नाही झाला. याच्यात पश्चिम बुद्धाचं बीज आहे म्हणे, ते नष्ट नाही झालं, जळालं नाही म्हणे, हा नरकात जाणार आहे म्हणे. आणि 1 अन 2 3 नाही 16 कल्प नरकात पिसणार आहे म्हणे. 16 कल्प म्हणजे किती माहिती का. 1 कल्प म्हणजे समजा असा एक खड्डा खोदायचा, त्याची लांबी रुंदी कोणी 32 किलोमीटर कोणी 25 किलोमीटर. आपल्या पण आपण किती पकड 1 किलोमीटर भरलं लय झालं ते. तुम्ही विचार करा, एक समजा 10 किलोमीटरचा खड्डा खोदला आणि त्याच्यात मोहरी टाकल्या आणि दर 100 वर्षांनी एक मोहरी काढायची, आणि जेव्हा त्या मोहरी संपतील तेव्हा 1 कल्प संपतोय. असे 16 कल्प पिसणार आहे, एवढ्यापर्यंत राहणार आहे. आणि मग मात्र तिथून छलांग मारून पश्चिम बुद्धच होणार, तो डायरेक्टच होणार आहे. तो आणि देवदत्त दोघं बी होणार आहे. भगवान म्हणतात हा देवदत्त सुद्धा म्हणे, जसंही म्हणे ज्या क्षणी याला उत्पन्न झालं होतं ना की माझे भगवान महाकारुणिक भगवंत दर्शन घेऊ द्या, तर त्या टाइमातच म्हणे याला पश्चिम बुद्धाचा लाभ झाला असता म्हणे, माझ्यापर्यंत येऊस्तोच म्हणे याला. पण याने सुद्धा म्हणे भगवंताच्या अंगाचं रक्त काढलं आणि गरुकर्म केले. आणि गरुकर्म केले ना, गरुकर्म म्हणजे 5 कर्म कधी नाही झाले पाहिजे आपल्याकडून, बाकी किती जर झाले तर अरहंतपद होऊ शकते माणसाला. आईचा खून नाही केला पाहिजे, बापाचा खून नाही केला पाहिजे, अरहंताचा खून नाही केला पाहिजे, बुद्धाच्या अंगाचा रक्त नाही काढलं पाहिजे, आणि संघामध्ये फूट नाही पाडली पाहिजे. हे 5 कर्म केले की गरु कर्म आहेत. हे 5 कर्म करणारा व्यक्ती म्हणजे संपूर्ण अंगाला गाईचं तूप लावून पहिल्या मजल्यावरून किंवा 10व्या मजल्यावरून एखाद्या हाताला तूप लावलेल्या माणसाच्या हातातून सटकल्यासारखं आहे. आता 10व्या मजल्यावरून समजा हाताला तूप लावलेला माणूस आणि याच्या बी सगळ्या अंगाला तूप लावलेलं आहे आणि आपल्या हातातून सटकला, आता काय होईल. मग तसं तो नरकातच फिक्स जातो, त्याला कोणी वाचू शकत नाही, कोणीच नाही, युद्ध नाही, नाही कोणी वाचू शकत नाही. म्हणजे गरु कर्म आईचा खून करणारे लोक अंगाला तूप लावून
हाताला तूप लावलेल्या हातात माणसाच्या हातातून सटकल्यासारखे हे सीधे नरकातच जातात सीधे. याला कुठं कुठं रोख नाही. नाही तर एखादा मनुष्य महापापी जरी असला फक्त हे डोक्याचं केस आहे का नाही, तर केसाचं वरचं टोक आहे का नाही, तेवढं जरी पुण्य असलं त्याच्याकडे, तेवढं फक्त छोटस, तर अनंत आणि बुद्ध हे इतके महाकारुणिक लोक असतात की त्या नरकात फसलेला माणूस फक्त केसा एवढं जरी पुण्यवान असला तर तेवढ्या केस एवढ्या पुण्याला धरून बाहेर काढतात त्याला. का? कारण हे एवढे महापवित्र असतात की हे दुर्गंधीला हात लावू शकत नाही. म्हणून तेवढं पुण्य पाहिजे, फक्त तेवढी स्वच्छता पाहिजे माणसं, तेवढी की त्याला टच करायचोगी. आणि तेवढी मिळायची मग काय करावं, आणि मग किती धावा केला धावा कशी काय धावा पाहतात मिळणं, पण ते म्हणते थोडी जागा तर राहू दे, थोडं तर राहू दे की जेणेकरून असं तिथून तर उचलायसाठी. म्हणून ही जागा कधी बनते, हेच उपवासाच्या दिवशी आपण उपवासाच्या दिवशी भले 1 रुपया कोणते पण दान टाकला पाहिजे, कारण ती जागा बनते तुम्हाला दान, शील आणि समाधी. आणि 3 कर्म एकाच दिवशी झाले तेव्हा प्रज्ञा बनते. आणि प्रज्ञा हेच आहे की ती माणसाला एवढी होत नाही, पुण्य जागा बनवते, दुर्गतीला जाऊ देत नाही. म्हणजे आनंदाची करुणा उत्पन्न होणे, किंवा कोणी धावा करतो ना पण धावा तर ते धावा बी करून समजा ती येऊ शकतात. त्यांना आपली पकडायसाठी काहीतरी आपलं पुण्य अंग तर असलं पाहिजे, थोडं पुण्य अंग. आणि उपसतवाले लोक तर हे सुईच्या टोका एवढे फक्त घाणीवर उभे असतात. बघा किती उलटी दिशा आहे. एक माणूस पूर्ण घाणीत आहे आणि केसाचं जे टोक आहे नाही तेवढा फक्त त्याच्याकडे पुण्याचा भाग आहे. आणि उपसतवाले लोक कसे असतात, हे पूर्ण बाहेर हे फक्त त्या सुईच्या टोका एवढ्या घाणीवर उभे, पण तेवढे देखील ते आनंद होणार तेवढीच आहे, फक्त थोडीशी एवढा डिफरन्स आहे. आणि म्हणून हे काही उपसत म्हणजे काही साधी गोष्ट नाही, खूप मोठं पुण्य लाभ आहे. आणि जे लोक सोबत एकत्र परिवारात म्हणा किंवा दूर राहून म्हणा, आपण ज्यांच्यामुळे प्रेरित होऊन येतो, तर जसं जे बुद्ध बनतील, बाबासाहेब गुरुजी, हे जे लोक काय जे बनतील, ती याच्या अवतीभोवती ऑटोमॅटिक आपल्याला संधी मिळते. आणि संधी मिळाल्यानंतर जसं आपण आता इथे एवढे बसलो का नाही, जर समजा आपण सगळे बुद्धाच्या काळात उत्पन्न झालो ना, तर पुन्हा पण तिथे बी आपल्या असेच भेटी होतात. आणि मग तेव्हा बुद्ध फोडून सांगतात की हे जे आहेत ना बसलेले, मग ते फोडून सांगतील की हे जे बसलेले आहेत ना, हे सिंह आहेत. माझं नाव सिंह आहे तेव्हा. मग ते म्हणते सिंह आहे, आणि हा सिंह ना हा काय करायचा, पुण्याला जाऊ लोकांना असं सांगायचं. मग अशी काही होती. आणि मग ती पुण्यवान आई, तिला माझे 2 मुलं होते. मग त्यांचे मुलं विपशी होते, गुरुजी सेवा करण्यास संधी भेटली होती, त्यांना तारीख दिली होती. मग हे सगळे लोक उपसत आणि विपश्यनेमुळे प्रेरित झाले होते. ते ह्या सिंहाचं नाव ऐकून तिथे आले होते. आणि तिथं ऐकून हे उपसत पुण्यकर्म किंवा हे उपदेश ऐकला होता. आणि वारंवार काही ना काही निमित्ताने, धर्मनिमित्ताने एकत्र येत होते. आणि म्हणून त्या धर्मबळाने हे आता उत्पन्न झालेत. आणि म्हणून ते वारंवार भिक्षुनी जरी असली समजा, तर मग याच भिक्षुला का बोलवतात प्रवचनाला. तर भगवंताच्या काळात सुद्धा भिक्षुनीला जास्तीत जास्त प्रवचन द्यायला कोण गेलं माहितीये का? आनंदच गेले. सर्वात जास्त प्रवचन महिलांना आनंदानं दिले, आनंदच पाठवत होते. त्या टाइमात येणाऱ्या बुद्धाच्या काळात मलाच पाठवणार कधी काही भिक्षू लोक जर मला भांडले ना, तर मी त्यांना भारी धमकी देतो. काही भिक्षू जर भांडत नाही शक्यतो आमची भांडत होत नाही, पण जर झालं तर मी त्यांना म्हणलं ठीक आहे, तुमची गाठ माझ्या संग आहे, जेव्हा मी बुद्धाचा उपस्था होईल तेव्हा दर्शन घेऊन ठीक आहे. तर हे खरं आहे, ते लोक एकत्र भेटतात. मग एकदा काय झालं, एकदा तथागत सम्यक संबुद्ध असं धुकं पडलेलं होतं. आणि भगवंत शेवटच्या प्रहारात तर उठतात, झोपत तर कधीच नाही, फक्त 1 घंटा असं लेटतात भगवंत, शरीराला आराम देतात फक्त. पण जेव्हा बुद्ध प्रहार असते सकाळची, तेव्हा भगवंत पूर्ण अवलोकन करतात संसारात, मग चक्रमण पण करतात. तर एक दिवस भगवान चक्रमण करत होते. आणि चक्रमण करत असता काही नवखे भिक्षू भगवंताच्या अवतीभोवती आले. आणि तिकडे काय दूर अंतरावर सुद्धा काही भिक्षू चक्रमण करत होते. पण त्या प्रत्येक भिक्षूच्या सोबत ना 50, 60, 70 भिक्षू होते. तर भगवंतांनी हे त्यांच्या जवळ बसलेले भिक्षू होते ना, त्यांना म्हणे, ए भिक्षूंनो, ते बघा म्हणे इथून दिसतात, ते भंतीजी कोण आहेत म्हणे. तर म्हणे भगवान ते आम्हाला थोडे दिसतात म्हणे, ते सारीपुत्र दिसतात म्हणे. तर भगवान म्हणे तुम्ही बरोबर ओळखलं, म्हणजे सारीपुत्रच आहेत म्हणे. पण म्हणजे सारीपुत्राच्या पाठीमाग ते 50-60 भिक्षू चक्रमण करतात म्हणे. ते तुम्ही बघितले का म्हणे. हो म्हणे भगवान ते स्पष्ट दिसतात. पण भिक्षूंनो, त्या 50-60 भिक्षूला मी कधीच नाही म्हटलं की सारीपुत्र सोबत जा म्हणून, आणि सारीपुत्र पण कधी नाही म्हटले की माझ्यासोबत या म्हणून.
काय कारण असेल भिक्षूंनो की ते त्यांच्यासोबत चक्रमण करू लागले? पण भगवान आम्हाला काय माहित नाही. अरे सारीपुत्र महाप्रज्ञावान आहेत आणि ते बाकीचे बी सगळे प्रज्ञावान आहेत म्हणून ते ऑटोमॅटिक समान धातूने खेचले गेले म्हणून त्याच्यासोबत सोबत आहेत. मग म्हणे भिक्षूंनो त्याच्या पलीकडे जे आहे ते आहेत ते दिसले म्हणतो मला. म्हणे हो भगवान ते मोगल्याला दिसू लागले. बरोबर होते म्हणे. तर मी नाही म्हटलं त्या सगळ्या भिक्षूंना की मोगल्यांकडे जा आणि मोगल्यान कधी नाही म्हटले की माझ्यासोबत या किंवा ते भिक्षू बी नाही म्हटले की आम्ही तुमच्यासोबत यावात का, असं कधी नाही घडलं म्हणे. पण का बरं ते सारीपुत्र सोबत नाहीत मोगल्यान सोबतच चक्रमण करू लागले? सारीपुत्र नाही म्हटलं कधी नाही माझ्यासोबत नका येऊ म्हणून आणि मोगल्यान बी नाही म्हटले कधी त्यांना, पण का बरं ते त्यांच्यासोबत फिरू लागले? म्हणे आम्हाला काय माहित भगवान आपण सर्वज्ञ आहात. अरे म्हणे तो माझा पुत्र जे एक नाही तो महारुद्धिवान आहे म्हणे आणि ते बाकीचे सगळे वृद्धिवान आहेत म्हणे म्हणून आपोआप समान कम धातूने ते त्याच्यासोबत फिरतात. ते खेचून गेले म्हणे. मग म्हणे ते बाजूला ते ओळखले म्हणे हो म्हणे भगवान ते उपाली दिसू लागले. तर उपाली सोबत जेवढे भिक्षू आहेत त्यांना मी नाही म्हटलं त्यांनी बी नाही म्हटलं माझ्यासोबत या म्हणे. काय कारण आहे बरं? त्यांना मी कधी नाही म्हटलं सारीपुत्र सोबत जा आणि सारीपुत्र बी नाही म्हटले की उपाली सोबतच माझ्या संग असं कधीच नाही घडलं म्हणे. पण सगळे उपाली सोबतच काय आणि भगवान आपणच सर्वज्ञ सांगा ना. भगवान म्हणाले की माझा हा पुत्र उपाली विनयामध्ये दक्ष आहे. एक छोटा विनय सुद्धा चुकू देत नाही म्हणे. विनय दक्ष आहे, विनयधारी आहे म्हणे, अग्र आहे आणि बाकीचे सुद्धा विनयात रुची ठेवणारे किंवा विनयधारी म्हणे म्हणून ते आपोआप समान कम धातून तिकडे गेलेत म्हणे. मग सांगता भगवंत म्हणाले ते कोण आहेत? मग नंतर अनिरुद्ध सांगितले, अनिरुद्धचे महागुण सांगितले, मग आनंद सांगितले आणि आनंदच्या सोबत होते. आनंद बहुश्रुत आहे आणि ते बाकीचे बहुश्रुत आहेत म्हणून ते त्यांच्या सोबत आहेत. मग महाकाश्यप दाखवले. मग म्हणे महाकाश्यप अल्प इच्छुक आहे, धुतांगधारी. आपले ज्ञानज्योतीमध्ये दिले धुतांगधारी लोक आहेत सध्या, तसं महाकाश्यप त्या टायमात धुतांगधारी अल्प इच्छुक होते. अल्प इच्छुक म्हणजे कमीत कमी गरजा. तर ते अल्प इच्छुक धुतांगधारी आहेत म्हणे म्हणून ते सगळे भिक्षू त्यांच्या सोबतच गेले. आणि मग सर्वात शेवटी भगवंतात दाखवलं की तो भिक्षू ओळखला म्हणे कोणी जरा थोडा दूर अंतरावर. तर भगवान ते देवदत्त दिसू लागले. बरोबर आहे देवदत्त. आणि ते देवदत्ता सोबत मी भरपूर भिक्षू आहेत म्हणे. हो म्हणे मी नाही म्हटलं कधी देवदत्त सोबत जा आणि ते बी नाही म्हटले माझ्यासोबत या. ते त्यांच्यासोबत का गेले म्हणे कारण देवदत्त महापापी आहे म्हणे आणि हे सगळे पापी आहेत म्हणे त्याच्यामुळे आपोआप ते त्यांच्याकडे खेचले गेले. म्हणून तुम्ही कधी बी ध्यानात ठेवा. आपण कधी भांडतो ना की बाई माझ्या नवऱ्याला यांनी दारूची लस लावली, त्यांनी नाही म्हटलं दारू प्याली आहे, हे समान गुण धर्माने गेले ते. हे समान कम दारूवाल्याचे मित्र का म्हणतात माहिती का? आणि भांडकुदळ आपण म्हणतो बाई ही भांडकुदळ ती भांडकुदळ दोघी मैत्री कस काय झाल्या? ते कर्म ते खेचून जातात बरोबर. आपोआप त्या मैत्रिणी म्हणतात ते कर्म तर एकमेकीशिवाय आहे का नाही? ते काही ते म्हणतात ना कधी तुझं माझं जमीन तुझ्या कर्म ते म्हणतात ना कधी कधी. तसे हे समान कम्म धातू जे असतात ते समान कम्म धातूच एकमेकाला जवळ नेतात आणि समान विषम धातू सुद्धा जवळ नेतात. तुम्ही म्हणता म्हणते समान कम्म धातू कळले आम्हाला. हे समान विषम धातू म्हणजे विषम धातू बी समान असले पाहिजे ते बी जवळ खेचून नेतात. ते का नेतात? तिच्यातून सुटायचा एक मार्ग आहे आणि ते याच्यासाठी नेतात की त्या कर्माचा विपाक फळ भोगण्यासाठी नेतात. म्हणजे बदला, सोप्या भाषेमध्ये आपल्या बदला म्हणजे कसा? जर आपण ह्या भावामध्ये कोणाबद्दल काया वाचा मनाने वारंवार राग केला असेल, चिडचिड केला असेल तर ते व्यक्तीचे आपले कर्म हे पुन्हा एकदा पुढच्या भावामध्ये तिथं उत्पन्न करतात जिथं दुश्मनी आहे. जर समजा तिच्या कर्मानं जर समजा ती पुढची जर समजा एखादी महिला काही जर भावात बनली तर त्या भावातला दुश्मन जे कोण असेल तिथं आपल्याला उत्पन्न होणार. समजा ती बिचारी चुकून झाली उंदीर तर तिचं कर्म स्ट्रॉंग होतं म्हणून आपल्याला बळजबरीच मांजर व्हावं लागतं. म्हणून हे मांजर त्याचा दुश्मनी काऊन येते? त्याच्यामुळे येते. काऊन? फक्त ते बदला घेण्यासाठी या जन्मातला. मग सासूनाचे भांडकुद सासूनं काऊन म्हणतात आणि प्रेम सासूनं काऊन म्हणतात? तर हे समान कम्म धातू एकमेकाला विषम सम धातू पण एकत्र आणतात आणि बदले घ्यायला लावतात. मग जिथं बदल्याची भावना आहे, मग समजा राजा होईल तर मग सेनापती होईल. मग वाटलं तर मग राजा सेनापतीचा कधी शिरछेद कर किंवा सेनापतीचे एक दिवस राजाचा शिरछेद कर, तिथं बदला घेते. नाही तर मग लगेच भारताच्या सीमेवरला हा माणूस, पाकिस्तानच्या सीमेवर तो माणूस, कधी ते दोघांची धवल तिथं मारल्या जाते. म्हणजे जिथं एकमेकाचा बदला घेणाऱ्या गोष्टी आहेत, बदला घेणाऱ्या, नाही तर मग सवती तयार होऊन जाते. सवती म्हणजे भांडणच करत राहा, डेंजरस काम नाही. तर ते फक्त बदला घेण्यासाठीच येते तिथं फक्त बस. म्हणजे मग एक जर घार झाली तर दुसरी आपोआपच धामीन बनून जाईल. मग ती घार कधी धामीन उचलूनच येईल. मग
मग मग ते घारीला जर बुद्ध असले तर बुद्ध सांगतील भगवान का बरं त्या घारीनं तिला नेलं. मग भगवान म्हणते हे घारीनं तिला नेलं कारण ही आमच्या जन्मात असतात त्या घारी नेलं होते. हे मग बुद्ध सांगतात पुढून मग बुद्ध सांगतात. आणि मग बुद्ध सांगितल्यानंतर पुढे जे आनंद असतात ना त्यांना स्पष्ट पटपट दिसते ना आपल्या जन्मातलं, म्हणून त्यांना ते मान्य होते. आता आपल्याला मान्य होते ना, आपल्याला कसं वाटतंय की ठीक आहे बाहेर आपल्याकडे विपश्यनेची श्रद्धा आहे म्हणून थोडं आपल्याला बरं वाटतंय. पण बुद्ध या गोष्टी तोपर्यंत पुढून सांगत नव्हते त्यावर पुरावा बनत होता. तर भगवान बुद्धाने एकदा महामोगल्यान भंतीजी सोबत एक छोटे भंतीजी होते आणि महामोगल्यान भंतीजी गुरुकुट पर्वतावर उतरत होते. गुरुकुट पर्वत आपला गुरुकुट पर्वतावर उतरत असताना महामोगल्यान भंतीजीने असं पाहिलं हसले. तर त्या लहान भंतीजीने सहज विचारलं म्हणे भंतीजी तुम्ही इकडे पाहून का हसले. तर म्हणे हा प्रश्न तुम्हाला भगवान बुद्धापुढे गेला विचारला, इथं नको विचारू. मग त्याला आणि भंतीजी ध्यानात दोघं भिक्षा मागितली, भोजन म्हणजे केलं, गेलं भगवंताकडे दर्शन घेतलं, दोघांनी प्रदक्षिणा घातली. त्याला आणि भंतीजी लगेच विचारलं म्हणे भंते आपण दोघं गुरुकुल पर्वतावर येत असताना तुम्ही एकदा तिकडे पाहून हसले म्हणे आणि तुम्ही म्हटले भगवंत समोर विचारा भगवंत हिंदी सांगा म्हणे. महामोगल्यानं त्यांना नाही उत्तर दिलं, भगवंतालाच उत्तर दिलं म्हणे अहो भगवान म्हणे बघा ना किती अद्भुत आहे म्हणे. तिथे डोंगरावर खाली येत असताना मला एक प्रेत दिसलं म्हणे. आणि ते प्रेत इतकं लंब होतं म्हणे आणि त्याच्या पायातून आग निघायची म्हणे आणि बेबीतून जायची म्हणे. आणि बेबीतून आग निघायची आणि डोक्याची जायची म्हणे. डोक्यातून निघायची कधी बेबी. आणि इतकं किंचाळ्या मारत होतं म्हणजे असे भयान पक्षी त्याला नोचून खात होते. हे परिसरात जाते म्हणजे काही सांगतात मला तर मग यांना काऊन नाही सांगितलं कारण पुरावेदार हे नाहीत ना, भगवंत पुरावेदार आहेत ना, भगवंत खोटं नाही बोलतायत ना. भगवंतासमोर तीनदा खोटं बोलण्याची कोणाची हिंमत नाही. माहितीये का न्यायालयात न्यायाधीश काय घेऊन बसतो हे पाहिजे तुमच्या का ती परंपरा सुरू झाली माहिती तुम्हाला. ती परंपरा काऊन सुरू झाली कारण सम्यक संबुद्धाच्या पारमिता अशा असतात की सम्यक संबुद्ध जेव्हा बी कधी त्यांच्या समोर बोलवतात कोणी भिक्षुला कोणाला आणि विचारतात की तू अशी अशी चूक केली यांनी मला सांगितलंय. भगवान असं माघारी नाही बोलत. कोणी जर चूक केली की डायरेक्ट त्याला बोलवतात आणि त्या उपासकाला बोलवतात की हे भिक्षू पहिले अगोदर चांगलं बोलतात हे सर म्हणा की कुलपुत्रा तू चांगल्या घरातून आलास तर तुझ्याकडून ही चूक झाली यांनी मला सांगितलं हे खरं आहे का. तर खरं आहे का म्हटल्याबरोबर त्याला खरंच बोलावं लागतं. काऊन खरं बोलतो माहिती ते कारण त्याला एकट्याला दिसते की भगवंताच्या बाजूला तिकडं असा बलशाली एवढा हातोडा घेऊन एक जण उभा असतो. माहिती तुम्हाला हे बुद्धाच्या पारमिता असतात आणि तो एवढा भयान ताकदवर असतो की ते बाजूला दिसतो की तुझ्या डोक्याचे 7 तुकडेच कधी म्हणजे खोटं बोलतो का हे त्याला स्पष्ट दिसते. ते हे म्हणून ते हातोडा घेऊन असं चेकच्या पुढे न्यायाधीशाच्या म्हणून ती परंपरा निघलेली माहिती का की ते असं ऑर्डर खरं सांगा. तसं तो म्हणतो की तुला ऑर्डर आहे जे ते खरं सांग म्हणून भगवंतापुढे खरं सांगून टाकतात. तुझ्यापुढे खोटं बोलायची हिंमत नाही कोणाची. आपल्या पुढे कोणी खोटं सांगते कारण आपलं काय हातोडं तुला कोणी घेऊन नाही आणि काही कोणाला काही दिसत नाही त्याला सांगून टाकू. ते बुद्धाची विशेषता ती सगळं संबुद्धाची म्हणून ती परंपरा आहे. तर ते भगवंताला सांगितलं अहो भगवान असा असं प्राणी मी पाहिला आणि एवढं की दुःख आहे संसारामध्ये. मग तेव्हा भगवान म्हणतात की हो म्हणे महामोगल्यान आणि भिक्खू सांगायला सांगतात की असे प्रेत मी जेव्हा बोधी ज्ञान प्राप्त केलं आणि जेव्हा मी बोधी वृक्षाखाली बसलो म्हणे अशा प्रकारचे मी तेव्हा 13 पाहिले. पण तेव्हापासून तर आतापर्यंत मी हा एकही शब्द कोणाला बोललो नाही. का कारण मी जर हे सांगितलं असत आणि जर कोणाला पटलं नसतं तर बुद्धानं सांगितलेली गोष्ट असत्य आहे असं ज्याच्या मनात उत्पन्न झालं त्याच्या डोक्याचे 7 तुकडे झाले असते आणि मला कोणाच्या डोक्याचे 7 तुकडे करायचे नव्हते म्हणे म्हणून मी कधीची गोष्ट बोललो नाही. पण आज याच्यासाठी सांगितलं कारण त्याच्यापैकी एक यानं पाहिलं आणि पुरावेदार झाला आणि कमीत कमी हा तरी मान्य करत आणि म्हणून बाकीच्याला ते श्रद्धेनं होत नाही मान्य करत म्हणून भगवंत तेही सांगितलं. म्हणून तर ते का केला म्हणून त्याची स्टोरी मी सांगितली की भगवान तू त्या गतीला काय केला. तर भगवंताने स्टोरी सांगितली की जसं आताच्या काळामध्ये माझा अग्र उपासक म्हणून अनाथ पिंडके म्हणे जो नित्यनेमाने 3 वेळेस विहारात येतो आणि 3 वेळेस खाली हाताने येत नाही म्हणे. त्याची बुद्ध धर्मसंघावर खूपच श्रद्धा आहे म्हणे. तर असाच म्हणे माझे सम्यक संबुद्ध होऊन गेले त्यांचा एक अनाथ पिंडकासारखा एक सेवक होता आणि तोही 3 टाइम त्या भगवंताकडे जायचा म्हणजे लय श्रद्धा होता. ते एकदा तो बिचारा येत असताना रथातून म्हणे त्याच्या कडेला एक मनुष्य दारू पिऊन पडलेला होता. त्यानं रथातून पाहून फक्त एवढाच एक शब्द म्हणला खाली उतरून अरे 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 म्हणजे हे असले लोक बिचारे रात्रीचे काही चोऱ्या चपाट्या करतात आणि दिवसा असे पडतात एवढा सहज म्हणला म्हणे तो. त्या माणसानं तेवढा शब्द पाहिला आणि त्याने ते लाल डोळे करून नुसतं पाहून घेतलं याला हे कोण आहे म्हणून आणि लगेच उठला
आणि याच्या मागच गेला आणि पाहून घेतला हा कोण आहे आणि त्याला माहित पडा हा श्रेष्ठी आहे. मग त्याने पळड्या विचार केला की याने मला असं शब्दानं दुखावलं तर मी याला दुखवेन. म्हणून त्याने काय केलं, तो मनुष्य उठला की त्याची जेवढी बी बैल गाई म्हशी होत्या, जेवढे प्राणी होते त्या सगळ्या प्राण्याचे पाय कापले म्हणजे एवढ्या एका शब्दाने पाय कापले म्हणजे त्यांचे. कशासाठी? की तू मला दुखी केलं मी तुला दुखी कर. आणि जाऊन त्याच्या पुढे जाऊन बसला, दुरून पाहू लागला हा दुखी होतो का. त्याला माहित झालं की तुमच्या सगळ्या पाय बैलाचे गाईचे सगळ्याचे प्राण्याचे पाय कापलेत म्हणे. तर म्हणे त्याचा एवढा विचार असो नाही, कारण दुसरा आपण नव्हता. त्याला काही वाईट वाटलं. तो म्हणे ठीक आहे म्हणे, सगळ्यांवर मैत्री करा. म्हणजे अरे मी एवढं नुकसान केलं तरी हा दुखी झालाच नाही. मग हा उठला म्हणे आणि त्याचं जेवढं पीक होतं म्हणे शेतीत ते सगळं त्याचं पीक पेटून दिलं म्हणे. आणि पुन्हा स्वभाव घेतला की हा दुखी होतो का. त्याला माहित झाल्यानंतर ते नाही कर्म सिद्धांत आहे म्हणे, तो दुखी झालाच नाही म्हणे. आणि म्हणे हे कल्याण एकदा नाही केलं म्हणजे त्याला असं आहे 7 वेळेस केलं म्हणे. आणि प्राण्याचे पाय बी म्हणे 7 वेळेस कापले म्हणे. 7 त्याने डबल आणले तरी कापले म्हणे, पण तरी हा दुखीच नाही झाला म्हणे. त्याने काय केली, एकदा त्याचा महालच पेटून दिला. महाल पेटून दिला म्हणे. हे 7 वेळेस केलं म्हणे, पण तरी तो दुखीच नाही झाला म्हणे. मग तो विचार करू लागला आणि सगळ्या गावात चोरून चौकशी करू लागला की हा माणूस कशाने दुखी होतो म्हणे. सर्वात जास्त प्रिय काय म्हणे याला, याचे बैल गाई म्हशी कापल्या, याचे सगळं शेतीवाडी नष्ट केली, याचा महाल नष्ट केला, तरी हा दुखी हा लगेच बनवतो दुसरा श्रेष्ठी म्हणे. पण याचं दुःख असं ना म्हणे कशात जर याच्या पोरावर प्रेम असतं त्याचं पोरग मारतो म्हणे. जर याची बायकोवर प्रेम असतं त्याची बायको मारून टाकतो. तर तेव्हा त्यांना माहित झालं की त्यांना कोणाचीच आसक्ती नाही म्हणे, त्यांना एकच आसक्ती आहे म्हणे, ते बुद्धाकडे जातात म्हणे. आणि 3 टाइम म्हणे त्याला बुद्ध धम्म संघ 3 रत्नाचं आकर्षण आहे म्हणे. तर म्हणे असं का, तर ठीक आहे म्हणे ती गंध कुठेच जाळून टाकतो. आणि म्हणून मग तो रागाच्या घरात गेला म्हणे आणि त्यांनी ती गंधकुटी जाळली. आणि गंधकुटी जळली हे माहीत झाल्यावर मग म्हणे तो अनाथपिंडकासारखा माणूस नाराज झाला म्हणे. मग त्याचा चेहरा सुकला, म्हणजे खुश झाला. याला नाराजच करायचं होतं त्याला, पण तो खूप नाराज झाला. पण दुसऱ्या क्षणात त्याला होश आला की मी सुरता पण नाही, हे तर सगळं अनित्य आहे. बरं झालं ज्यानं कोण जाळलंय, आता मला भगवंताला त्याच्यापेक्षा जास्त भारी मोठी कुटी बनवून त्याने संधी भेटली. म्हणून त्याने एवढी भव्य दिव्य कुटी बनवली म्हणे. मग तर त्याने खूपच चांगली बनवली. मग रत्नजरीत हिरे जरीत मग काय 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 खूप बनवली. आणि बनवून त्याचा एवढा मोठा उत्सव ठेवला जसं की याने 18 कोटीचं जमीन घेतली, 18 कोटीचं विहार बनवलं, 18 कोटी सोडतो. म्हणजे किती 54 कोटीचं जेतवल. तसा मोठा उत्सव ठेवला म्हणजे त्याने. आणि त्या सगळा मोठा उत्सव ठेवला. भगवंताची ती कुटी दान देण्याची संधी पूर्ण गाव सजवलं. आणि जेव्हा भगवंताच्या हातावर पाणी सोडलं म्हणे आणि पाणी सोडून ते दान दिलं आणि जेव्हा भगवंताचं दानानुमोदन करणार तर तेवढ्या तो अनाथपिंड त्या बुद्धाचा अनाथपिंड उठला म्हणे. तो मनुष्य आजही तिथे गेला होता आणि चाकू घेऊन गेला होता सोबत. आज तर यालाच मारतो म्हणे. पण एवढ्या शब्दावर एका छोट्या शब्दावर याने एवढं केलं आणि याला माहित बी नाही कोण करू लागले म्हणून. याला कधी स्वभाव बी नाही पाहिला हे कोण करतंय काय करतंय म्हणे. हा तिथे गेलेला होता म्हणे. पण जसंही म्हणे या कुटीचं उद्घाटन झालं, पुण्यानुमोदन करायचंय, आशीर्वाद द्यायचा आहे, तर तेव्हा तो अनाथपिंड उठला म्हणे अहो भगवान फक्त थोडं थांबा म्हणे, आशीर्वाद देताना थोडं थांबा म्हणे, माझी विनंती आहे म्हणे. का कुणास ठाऊक म्हणे भगवान एक कोण माझा भला मित्र आहे म्हणे आणि का कुणास ठाऊक मला दुःखी करू इच्छितो. त्याने म्हणे रागात येऊन 7 वेळेस माझं उभं पीक पेटून दिलं म्हणे भगवान, पण तरी मी नाराज दुःखी झालोच नाही. का कुणास ठाऊक असा कोण माझा मित्र का दुश्मन आहे बिचारा की जो मला दुःखी करू इच्छितो. त्याने 7 वेळेस माझ्या प्राण्यांचे पाय कापले. 7 वेळेस प्राण्यांचे पाय कापले म्हणे, पण मला दुःखी करण्याचा प्रयत्न केला पण मी दुःखी झालोच नाही. का कुणास ठाऊक म्हणे भगवान कोण आहे का म्हणे ज्याने माझा पाय पेटवला आणि मला दुःखी करण्याचा प्रयत्न केला. 7 वेळेस म्हणे भगवान, पण मी काय दुःखी झालोच नाही म्हणे. पण का कुणास ठाऊक कोण आहे का म्हणे की ज्याने माझ्या भगवंताची कुटी जाळली म्हणे. तेव्हा मी थोडा नाराज झालो भगवान म्हणे. पण डबल घोषवर येऊन मी ही भव्य दिव्य कुटी जी बनवली तर भगवान त्याचेच उपकार आहेत की त्याने जर जाळली नसती म्हणे तर मला हे पुण्य संधी भेटली नसती. म्हणून माझी एवढीच विनंती आहे भगवान की ह्या पुण्यामध्ये माझ्या एवढं समान भागीदारी त्याला बनवा. म्हणून मी तो वाढ रोखला मी भगवान. जेव्हा हे शब्द त्याच्या तोंडून ऐकले म्हणे तर तेव्हा मग त्याचं काळीच खळखळ हल्लं.
कोणाचं? ज्याने की एवढं एवढं केलंय. मग त्याने खलखल हल्लं आणि मग मात्र तो रडू लागला. तो म्हणे अरे मी किती दुष्ट आहे, किती पापी आहे म्हणे, की मी एवढा फक्त एक शब्द बोलला म्हणे, मला एवढा एक शब्द बोलला तर मी याचा एवढा बदला घेतला म्हणे. आणि आणि हा तर माझं भलं म्हणतोय की एवढ्या पुण्यात त्याला सहभागी व्हा, त्याला डबल अशी अशी बुद्धी न येऊ आणि त्याला असं सत्कर्म करण्याची संधी भेटो. तर भगवान म्हणतात हो मी त्यालाच मंगलमैत्री देणार आहे. आणि असं म्हटल्याबरोबर ते उठला आणि उठून भगवंताच्या चरणात पडला आणि अहो भगवान तो आभागी तो पापी मीच आहे, दुसरं तिसरं कोणी नाही, मीच आहे म्हणे. आणि मी आज तर बघा हो सुरा घेऊन पण आलो होतो म्हणे, म्हणजे तुमच्या चरणात ठेवला. आता मला जरी कोणी मारलं तुम्ही इथून पुढे तसं कर्म करणार नाही म्हणे, मग मला क्षमा करा म्हणे. मग ते अनाथपिंडकाच्या मी बाहेर पडला म्हणजे मित्र मला क्षमा कर. तू म्हणे मी भगवंताचा पुत्र आहे, मी क्षमा करण्याचं मी तुझ्या कृतीत झालोच नाही, तू भगवंताची क्षमा माग. म्हणजे भगवंताची क्षमा मागितली तर भगवंता काय कोणाला क्षमा करणं आणि कुपित करणं हा प्रश्न नसतो. तर भगवंताला तो म्हणाले भगवान मला शरण, मी तुमची शरण येतो म्हणे. आणि मग म्हणे भगवान कृपा करून मला एक आशीर्वाद द्या, मी 24 घंटे ह्या भल्या माणसाच्या सहवासात राहिलो पाहिजे, म्हणून याच्याच घरी मला नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न करा. तर तेव्हा तो अनाथपिंडक म्हटला की वाटल्यास मी तुला एक गाव नगर काही देतो, पण तू माझ्या समोर नको म्हणे. कारण की माझ्या समोर नको म्हणे, माझ्या समोर जर शब्द सदोदित राहिला म्हणे तो काय सांगा सर्वतापन्न व्यक्तीला कधी उत्पन्न होऊ शकतं म्हणे. तर म्हणे भगवान म्हणाले हे भिक्षूंनो, तर जरी अनाथपिंडकाने त्याला माफ केलं, जरी तथागताने त्याला माफ केलं, तरी त्याचा महापुण्य होऊन पडलं, पण त्याने एवढे सगळे कर्म केल्याचा परिणाम नाही, त्याने गंधकुटी जी जाळली होती म्हणे त्याचा परिणाम त्याला शेवटी आलाच. आणि म्हणून तो इतक्या कल्पापासून ती प्रेत बनून आहे म्हणे. म्हणून तो पायात बी पेटतो म्हणे आणि बेबीत बी पेटतो म्हणे, कधी डोक्यात बी पेटतो म्हणे. आणि हे सगळं घडी घडी पेटत राहतो का? कारण जसं जसं त्याने ते केलं तसं तसं त्याच्यासोबत घडतंय आणि ते कितीतरी कल्पापर्यंत घडत राहणार आहे. असे प्रेत बनून सुद्धा इथं काही लोक भयान उत्पन्न होतात म्हणे. आणि म्हणून भिक्षूंनो की एका छोट्याशा गोष्टीवर सुद्धा शब्दावर सुद्धा लोक एवढे बी रागात असतात. पहा तुम्ही कधी कधी काही घरात भांडणं झाले ना, आपण जाऊन विचारलं मग तुम्ही एवढं काऊन रागात येत आहे, तर नाही ते म्हणलेच काऊन मला असे, त्याला काय मारलं गेलं का, त्याची काय माझं मारायची नाही, ते बोललेत मला तिच्या पुढे बोललेत, ती स्वयंपाक नाही 2-4 दिवस, लेकराला मारलं, नवरा रागात, हे छोटे छोटे गोष्टी किती दिवस पर्यंत लांबून ठेवतात. तथागताचे कारुणिक शब्द ऐकल्यानंतर आपण एका सेकंदात शून्य होऊन गेलं पाहिजे. कशाचा मेळपणा, कशाचा अहंकार, कशाचा आहे. मी तर म्हणतो मला असं ढळढळ आता 100 भिक्षू समोर जर कोणी शिव्या दिल्यात मला एवढं कणभर वाटत नाही. तुमच्या समोर जर येऊन दिलात मला असं नाही वाटत बघ तुम्ही माझ्या लय श्रद्धावान माझा तुमच्यात आत्मा नाही, मला काहीच नाही त्याच्याशी घेणं. मला येऊन कोणी असं धडधड शिव्या दिल्या 2-4 चापट्या मारल्या मला असं कणभर पण वाटत तुम्ही माझ्यापासून तुटता म्हणून. कारण मला तुम्हाला काही माझ्या संग जोडायचं नाही, तुम्हाला धर्मा संग जोडायचं. ही द्रोह माणसाची तयारी असली पाहिजे. काही हे मान सन्मान गर्व आधी सगळं निघून गेलं पाहिजे. सगळे भिक्षू परेशान आहेत. या गँडरशिप मध्ये एवढी सहनशीलता काऊन आली? मी असं सहनशील नव्हतं. मी 50-60 लोकांना डोके फोडून आलो लहानपणी. मी लहानपणी पडलंच होतो म्हणून दगडच मारायचो. कोणी म्हणजे एक नाही 2 नाही खेळणार लेकरू असता लुटून द्यायचो बळजबरी चिखलात. असं लहान 9वी पर्यंत असा बंड होतो मी. 9वी पर्यंत बंड असलेले लेकरू ज्याने की लहानपणी डोक्यात फोडले म्हणजे डोक्यात काही भांडण झाले की दगड मारायचं. नंतर 10वी पर्यंत मला कळते की मी असं बंड प्रवृत्तीत होतो. नंतर 11वी बाबाच्या कॉलेजला आलो. नंतर भांडणं हळूहळू बंद झाले आणि नंतर शिक्षणाची गोडी लागली. काय कोणतं पुण्य होतं की मला विपश्यना भेटली. विपश्यना भेटल्यानंतर आज शिव्या बिव्या तो सोडा, आज कोणी काही शब्द म्हटलं तर मला पक्की गॅरंटी आहे की माझ्या हातून कधीच कोणाला अपशब्द बोलणं मारणं ह्या गोष्टीच नाही. यदा कदाचित जर कोणत्या कर्माचं फळ म्हणून जर कोणी अशी मान जरी कापली तर बदल्यामध्ये मी असं ते शस्त्र घेऊन पुन्हा त्याच्यावर नाही वार करणार. मी कर्मविपाक शोधेन की जर कर्म असतील तर मी मरण, नाही तर जर माझं कर्मफळ असेल तर कोणतरी येऊन घेऊन जाईन दवाखान्यात होईल काहीतरी, पण मी त्यालाच मैत्री देईन की ज्यानं कापलं म्हणून ठीक आहे मग तू कर्मविपाक फेडला चांगली गोष्ट आहे, डबल मला एक कधी संधी नाही भेटणार मान कापायची झाली. इथून आपली तयारी असली पाहिजे तेव्हा बुद्धाचे पुत्र बनतो आपण. नाहीतर लहानपणी मला जर कोणी काळं म्हणलं तर मी 3 किलोमीटर त्याच्या मागच लागायचो. शेतात जाऊन त्याला घोसू आणायचो आणि त्याला असं चिखलात डोळू आणायचो आणि म्हशीला काळं पुन्हा पण आता मला कोणी काही म्हणलं आता काय वाटत नाही. याच्यासाठी म्हणून हे जेव्हा गोष्टी प्रॅक्टिकल केल्या तेव्हा तुम्हाला सांगा वाटतात. आणि म्हणून काय माणसानं म्हणून आपलं पती जर बोललं तर पतीचे काय एवढं तिच्यात तरी, किंवा कधी पत्नी जर म्हणली पाहुण्याला काही माणसाला राग येतोय. काही माणसं 2-4 दिवस असं मटकसाठी बघूनच बसतात. काय झालं बाबा तिलाच विचारा तुमच्या मम्मीला. आईच म्हणतात ना कोणाच्या घरी आई तुमच्या आईला विचारा काय झालं आई,
बापा मी सभागती ते पाहुण्याच्या पुढे जाईल म्हणजे उठा इकडे बसा त्याचाच राग आई म्हणण्यापेक्षा उचलून ठेवायचं होतं. आता पती उठा बसा याचा काय राग आहे का? किती अज्ञानी, कितीच काय भयानक आहे, काय कठीण काम आहे. जावा भांडणं काय म्हणून ती म्हणलीच काऊन मला धुणं धुवा म्हणून मी मोठी आहे. आता धुणं होतं म्हणून म्हणल्या काय बरं पडतं समजा मोठी म्हणलं लहान म्हणलं तर हे कशामुळे कर्माचे संस्कार आणि फक्त विपश्यनाच काढता येतात. डोळे उघडे ठेवून तर काढता येतो हळूहळू एकदम दिसायला काढा होईल तुरंत रागीने एखाद्या शब्दाचा पण दुसऱ्या सेकंदात तुम्हाला श्वास पाहता आला, दुसऱ्या सेकंदात तुम्हाला संवेदना पाहता आला. ज्या क्षणात काही घडो 5 इंद्रियासोबत काही घडो 6 इंद्रियासोबत काही घडो डोळ्यानं रूप दिसलं तुम्हाला नाही आवडलं की तुरंत श्वास संवेदना पहा. कानाने शब्द तुम्हाला नाही आवडला की लगेच श्वास संवेदना पहा. तुम्हाला खाताना जर समजा मनासारखं नाही झालं किती लोकांना जेवायला बसल्यावर किती राग येतं काही लोकांना. तुरंत थोडं जर मीठ जास्त झालं तर बापरे बाप तुरंतच एकदम सांगणार नाही एक घास खाल्ल्याबरोबर म्हणतील तू खाऊन बघ बरं झालंय काय खाऊन सांगून टाकत मीठ जास्त घोडी 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 तिला खाऊ द्या ती बिचारी घाबरून काय झालं काय फरक पडतो. म्हणून पटीसांग खा योनिसुती गाथा म्हणून काय जेवायला सांगितलं भगवंतानी. अरे बाबा शरीराची आवश्यकता आहे, जीवित राहायचंय. भुकेची वेदना झाल्या होत्या त्यांना स्टॉकच नवीन होत नाही. पुन्हा दुपारून भूक लागत संध्याकाळी रक्त सुख मिळते ना. ध्यान करायला ध्यान बी होते, शील बी पालन करता येते नाही शील बी पालन करता ध्यान बी करता येते. पोटात भूक लागते पोटात जेवण जर नसलं ना तर हे ध्यान तर सोडा भांडण बी नाही करता येत. तुम्ही 2 दिवस उपाशी बाईल म्हणा की चला बरं भांडण जाते नाही माहिती औषध लागते भांडायला तुम्ही जेवढी बी औषध तुम्हाला काय वाटलं चोर उपाशी टाकायचं जातो काय खाऊन घेऊन जातो भीती उडी मारते ना चोरी करायची ताकद लागते कुलूप बिलूप तोडा बिला लागतात त्याच्याकडे 2-4 दिवस जेवण त्यांनी लोक तर हे सगळं हे जेवण आहार हे आपलं अकुशल करायला होते पण कुशल करायला होते. ध्यान करताना खूप एनर्जी लागते ऊर्जा लागते चेतना लागते. म्हणून नित्य नियमाने आहार तो ठीक आहे आणि 1 दिवसाचा कमीत कमी 1 दिवस का होत नाही. जसं की तुम्ही चक्क्या पाहिल्या चक्क्या दळण आणतो आपण पण हप्ताभर चक्की सुरू असते का 1 दिवस बंद असते की नाही. तुमच्याकडे कधी बंद आहे माहिती शुक्रवारी गुरुवारी चक्की बंद असते की नाही. मग एवढा दगड येतो एवढा पक्का दगड तो पण दळू 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 बिचारा गुळगुळीत होऊन जातो. म्हणून 1 दिवस चक्की बंद ठेवून त्याला असं टाकवतात आहे का नाही. पुन्हा त्याला असं दाटा पाडतात त्याला दळलं पाहिजे. मग एवढा दगड जर गुळगुळीत होतो हे तर पहिलेच गुळगुळीत किती दळायला होता आहे का नाही. सकाळ दुपार संध्याकाळ हे दळ ते दळ आता काही काही दळ त्याचे काय हाल होती. त्याच्या कशी 1 दिवस चक्की बंद राहिली काय फरक पडतोय का. 1 दिवस असं करायची 1 दिवस बंद ठेवायची. काही काही लोक मला विचारतात फोन करून म्हणते की थोडासा साबुदाणा चालेल का. जे चालवायचं चालू आता काय तिथं चाललं काही विषय म्हणलं मी सगळं चालून जातच का तिच्या हातात छान ठीक आहे सुखी होतो मला भेटले परत. अरे चालण्यासाठी ठीक आहे तुम्ही जर आजारी असेल तर चालेल कारण तुमचा आहार त्या मेडिसिनला कामात येईल. पण 1 दिवस पाहणं प्रयत्न करून थोडस जांभळे येतील वारंवार जे रोज आपण टाकतो तो टाइम झाला तर ती विचारून घ्या आतून की काय झालं ते काय झालं येत असते ते काऊन नाही आलं अजून तिथंच होईल मिळालं पाणी. पण नंतर जे बॅटरी किंवा जे काही फॅटनेस जे काही आहे ते सगळं बाहेर पडून जाते. आजार बी कमी होऊन जातात माणसाचे म्हणून पैसा बी वाचतो. आणि 1 दिवसाचं जर भारतात 150 कोटी लोकांपैकी विचार करा तुम्ही समजा 2 कोटी लोकांनी जर उपवास पालन केलं 2 कोटी लोकांनी संध्याकाळचं जर नाही जेवले तर 2 कोटी लोकांना आहार मिळू शकतो. 2 कोटी लोकांचा आहार जर वाचला तर जे गरीब 2 कोटी आपल्या देशात राहिले बिचारे तर म्हणून उपवास हे गरिबी पण नष्ट करते. कारण तुमचा आहार वाचला तर त्या लोकांना आहार मिळणार की ज्यांना मिळतच नाही बिचारे. आणि ज्यांना 3 टाइम मिळत नाही त्यांना त्याचा आम्ही उपवास सांगितलं हाईट नाही भांडण करायचं का. ज्याला 3 टाइम भेटत नाही त्याला म्हणलं की संध्याकाळचं खाल्लं नाही पाहिजे तर उलट त्याला म्हटलं पाहिजे की तू संध्याकाळचं खाल्लं पाहिजे. उपवास त्यासाठी कोणतं आहे त्यासाठी तो आहार आहे. त्या आहारात त्याला शिकवलं पाहिजे की बघ तू उपाशी होता तेव्हा कोणत्या संवेदना होत्या आणि आता हे आहार खातोस आता कोणता संवेदना आहे त्या तुला द्वेषाच्या होत्या. तो घडी घडी इतरांचा आहार भेटा म्हणून तू घेता हे आसक्तीचे आहे. या दोन्हीमध्ये बी साक्षी भान बघ मुक्त हो हे बी त्याला बी कर्मस्थान दिले जाते. संसारामध्ये मध्यम मार्ग बुद्धाने शिकवलेला आहे आणि तो मध्यम मार्ग प्रत्येक गोष्टीत घ्यायचा.
प्रत्येक गोष्टीत. समजा आता तुम्हाला फरशी बसवायची, उदाहरण काय सांगितलं, मध्यम मार्ग आहे का नाही. जास्त चोपडी बी नसून जास्त खरबड बी नको. जास्त चोपडी म्हणजे पैसा टाकला पडलं गेलं आवडच का, आणि खरबड बी म्हणलं चांगलं मध्यम. तसं कपडे बी जास्त असेल, गुळगुळीत बी नसून खरबड बी नको, मध्यम. आणि म्हणून हे मध्यम मार्गाचा ड्रेस असेल, मध्यम मार्गाचे कपडे असेल, मध्यम मार्गाचं घर असेल, मध्यम मार्गाचं खाणं असेल, मध्यम जास्त जास्त लगे एकदम लगे पोचाडी बी नको, जास्त लुकू भडक तिखट बी नको. काय लोक म्हणतात बाई अशी भाजी बनव, खाल्ली म्हणून वाटली पाहिजे. कधी वाटली असं फडका मारले वाटली. तर तसं नाही, मध्यम मार्ग समजा प्रत्येक गोष्टीचं, खाताना पिताना बसता उठताना बोलण्यास सुद्धा. धर्माची चर्चा असेल तर बोलायचं, धर्माची चर्चा नसेल तर मौन धारण करायचं, आहे का नाही. असं कामाकामी टायमा बोलायचं. आलं कोणी सभागती नाही असं मौन बी नेहमी नाही बरं. सभागती आपल्या घरी कोणी यायचं ना, आपण जय म्हणून आपलं मौन काय विचार करायची जाऊन दोन चार दिवसांनी विचारायचं काय चालतं बाई, काय नाही मौन मौन तुटलं म्हणजे मौन तुटत नाही. मौन तोडणं म्हणजे काय, आठ मैत्री भावना जर ओतप्रोत आहे आणि बनलेले शब्द जे तिने सारखा कुठं राहू, ते कोणाची हानी करत नाही. आणि बाहेर आपण प्रेमाचे शब्द बोलले ना, आता राग येतो नाही, काय पाहिजे ते शब्द नाही, ते मौन राहत. म्हणून मैत्री चित्ताने बोललेले आहे, मौन असतं. आणि जेव्हा साधनेला बसू तेव्हा ठीक आहे, अरे मौन साधनेला बसू तेव्हा अरे मौन. पण लोक सदस्य एवढं अरे मौनची आवश्यकता नाही. अरे मौन धारण करतात तेव्हा ठीक आहे, लय गरज पडली तर ठीक आहे. नाही तर मग समजा कोणीतरी उपस्थित धारण केलं आणि मौन धारण केलं, तेवढं नवरा विचारू लागले पोराला, ए माझे सॉक्स कुठे रे, माझे सॉक्स कुठे रे, बसले ध्यानात काय चाललंय, पोरं सॉक्स कुठे रे, पोरं म्हणजे मम्मी विचार आधीचं मौन आहे ना. आता आपलं ऐकून येऊ लागले घरात आपलं ऐकलं, आणि ते विचारता सॉक्स कुठे, इकडे मनातच चाललंय तिथंच येत ना. आता हे काय फायदा बऱ्याच गोष्टी असं उलट्या तिलट्या शिकलेल्या खूप मंगल होतं. करणे मिळतो 2 मिनिट सुट्टी, सगळ्यांना पाणी प्यायला. साधू म्हणायचं सगळे. समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून, ज्यांच्या प्रती आपण सर्वांनी अनंत जन्मापर्यंत आणि अनंत होईपर्यंत कृतज्ञता भाव ठेवला पाहिजे, असे पूज्य गुरुजीचं स्मरण करून, ज्यांच्या सहवासामध्ये ज्यांना ध्यान करण्याची संधी प्राप्त झाली अशा आईचं नाव चंद्रभागा देठे या पुण्यवान आईचा आज जन्मदिवस आहे. आणि त्यांनी अशा सुपुत्रांना सुपुत्रींना जन्म दिला की ज्यांना गुरुजीची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली, गुरुजीच्या सहवासात राहण्याची संधी प्राप्त झाली. गुरुजीची 15 दिवसपर्यंत त्यांच्या सोबत राहून दवाखान्यापासून प्रत्यक्ष त्या महापुरुषाची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. मानवी जीवन सफल करण्यासाठी जसं आपण बँकेत पैसे ठेवून जेव्हा आवश्यकता पडली तसं ते पैसे काढून आपण आपल्या गरजा पूर्ण करू शकतो, तसं पुण्य बॅलन्स पण केलं पाहिजे. तर ज्यांनी पुण्याच्या बँकमध्ये पुण्य बॅलन्स केलं, मानवी जीवन सफल केलं. आपल्या सुनबाईसुद्धा धार्मिक आणि विपश्ची बनवल्या. आणि त्याचबरोबर गुरुजीसोबत ब्रह्मदेशात जाऊन गुरुजीसोबत धर्मयात्रा करण्याची सुद्धा त्यांच्या सुनबाईला संधी प्राप्त झाली. जिस घर में एक विपश्ची साधक हो उस घर में बड़े पुण्यवान लोग रहते. एक से अधिक अगर लोग विपश्ची है तो उस घर में अधिक पुण्यवान लोग रहते हैं. लेकिन जिस घर में पूरे के पूरे सदस्य अगर विपश्ची है तो सही मायने में उस घर में देवता रमण करते, असे गुरुजीचे वचन आहे. जास्तीत जास्त आपले परिवार लोक सदस्य विपश्ची बनवले पाहिजे. म्हणून पुष्पदीप नैवेद्यशी वंदन चिचला होय, दानशील समाधीशी वंदन सच्चा होय, या शील समाधी प्रज्ञाशी वंदन सच्चा होय. म्हणून आपण पुष्प हे एक प्रतीक म्हणून आपण करतो. म्हणून आज आईचा एक थोडासा बहुमान म्हणून एक मी आशीर्वाद दात म्हणले की मग तुम्ही सगळ्यांनी आईवर पुष्पवृष्टी करायची आणि साधू म्हणून आईचा जन्मदिवस आपला असा साजरा करायचा. खरं तर दान देऊन शील पालन करून समाधीचा अभ्यास करूनच आपण आज हा जन्मदिवस साजरा केला. आईला 74 वर्ष पूर्ण झालेत. मला वाटते 75वा हा जन्मदिवस आहे. तर 75व्या जन्मदिवसाच्या अनुषंगाने आईला आपण सगळेजण मंगलमैत्री देऊया, शुभेच्छा देऊया. आणि फुल हे कोणाला पण आवडतं, जसं लहान लेकरू कोणाला पण आवडतं बघा तुम्ही, पण गुणी म्हातारा माणूस पण कोणाला पण आवडतं, पण गुणी असलं पाहिजे आहे की नाही. गुण असले पाहिजे आवडतं. तर कोणाच्या ते काकामध्ये एखाद्या म्हाताऱ्या माणसाला खेळवताना पाहिजे का तुम्ही? लहान लेकराला कोणी खेळवतं, पण कोणाच्या तरी काकात असं म्हातारा माणूस लहानपण जसं असतं तसं हे फुल कोणालाही आवडतात. पण मात्र गुणी मनुष्य
लहान असो, तरुण असो, का म्हातारी असो, ते कोणालाही आवडतात. जसे गुरुजी वृद्ध होते, 90 वर्षाचे होते, पण त्यांची सेवा करण्याची चढावड होती. देवता लोकांमध्ये पण चढावड होती. आणि तथागतांची सेवा तर ब्रह्मा सुद्धा असे करत होता. किंवा सारीपुत्र होते जेव्हा घरी शरीर सोडत गेले होते, तर प्रत्यक्ष ब्रह्मा तेव्हा त्यांच्या सेवेला आला होता. आणि त्यांची सेवा पाहून त्यांची आई श्रोतापन्न झाली होती. म्हणूनच सारीपुत्र होते घरी गेले होते शरीर त्यागायला. बाकीच्यांना वाटलं बा घरची आसक्ती आहे, पण भगवंताला माहित होतं की त्यांची आई ब्रह्माची पूजक होती आणि सारीपुत्र म्हणतेची रागराग करत होती. बुद्धाचा उजवा हात, कारण सारीपुत्र म्हणतेच्यामुळे त्याच्या 4 बहिणी आणि 4 भाऊ भिक्षू झाले होते. म्हणून ते आई त्याच्यावर राग करायची, माझे सगळे लेकरं गेले. पण जेव्हा तिनं पाहिलं की माझा पोरगा काही साधा सुद्धा नाही, मी ज्या ब्रह्माची पूजा करते तो ब्रह्मा येऊन माझ्या मुलाचं चरण स्पर्श करून चाललाय आज, आणि पुन्हा या महापुरुषात दर्शन होणार नाही, म्हणून या शेवटची भेट घेण्यासाठी येतो. तेव्हा तिला धर्मसंयोग जागृत झाला. आणि मग ती म्हणे, खरं नाही तू ब्रह्मापेक्षाही श्रेष्ठ आहे म्हणे. मला काय विचारते म्हणे, तूच पाहिलं म्हणे. मग ती म्हणाली की मला वाटलं ते ब्रह्मा माझ्यासाठी झाला की काय. तर मग तिला कळालं. तर ती म्हणे, मी तुला शरण जाते म्हणे. तर तेव्हा म्हणे, आई मला नको शरण जाऊ, मला म्हणजे माझे जे गुरु आहेत ते माझ्या गुरुला शरण जा म्हणे, ते खूप कारुणिक आहेत म्हणे. तर ती विचार करू लागली की जर तुझ्या दर्शनासाठी ब्रह्मा येतो आणि तुझे गुरु कसे असतील म्हणे. मग तेव्हा तिच्या मुखातून पहिल्यांदा बुद्धं शरणं गच्छामी निघालं. आणि जसंही तिनं 3 रत्नाला शरण गेली तर घरी श्रोतापन्न झाली. म्हणून शरीर सोडण्याच्या अगोदर सुद्धा आईच्या ऋणातून मुक्त सारीपुत्र भंतेजी, महामोगलाई भंतेजी आणि स्वतः भगवंत वर्षवासाला 3 महिने तिथं जाऊन आईला उपदेश देऊन अभिधम्म पिटकाचा इकडे 500 भिक्षूला आरंत करतात आणि आईला सुद्धा तिथं आरंत करतात. म्हणजे आईचे किती ऋण असतात, कारण ती ब्रह्मा असतात. आपले आई वडील आपल्यासाठी घरातच ब्रह्मा आहेत आणि आपल्या घरातले 2 अरंत आहेत, ते आपल्यासाठी अरंत आहेत. कारण आरंतामध्ये अनंत करुणा, म्हणजे आरंतामध्ये वित राग, वित द्वेष आणि वित मोह असतो. तर मायबापाचा बी लेकरासाठी ती वित राग, वित द्वेष, वित मोह असतात. म्हणून प्रत्येक लेकरासाठी मायबाप हे आपल्यासाठी अरंतच आहेत. भले ते दुसऱ्यासाठी अरंत नाहीत, पण नेहमी घरात 2 अरंत असतात आणि नेहमी घरात ब्रह्मा असतात. आणि म्हणून तशा आईचे वृंत एका खांद्यावर घेऊन एक देऊन जीवनभर केलं तरी फिटणार नाही असं म्हणतात. पण त्या आईचा जन्मदिवस अशा पद्धतीनं साजरा करणारे सुपुत्र, तर तेही आपल्या आईच्या ऋणात करता नेहमी राहू. धार्मिक जीवन अनंत होईपर्यंत असेच तुम्ही एकमेकांना जोड्याने भेटत राहू. हेच माता भेटत राहू, हेच बहिणी भेटत राहू, हेच पती पत्नीची जोडती भेटत राहू. अशा प्रकारचे तुम्ही संकल्प अधिष्ठान करत राहा. आणि धम्म हा आपल्याला चिरकालपर्यंत अंतिमता परम श्रेष्ठ निब्बान प्राप्त होईपर्यंत या परिवाराबरोबर उपस्थितांना सर्वांना तो धर्म प्राप्त हो आणि 3 रत्नाचा आश्रय आपल्याला प्राप्त हो. ही मंगल मैत्रीची भावना देऊन आपण आशीर्वाद देऊन नंतर आईवर पुष्पवृष्टी करूया. सब्बिंतियो विवज्जन्तु सब्ब रोगो विनशतु माते भवन्तोन्तरायो सुखी दीर्घायुको भव इचितं पचितं तुय्यं किपमेव समिज्जतु सब्बे पुरेन्तु चित्त संकप्पा चंदोपन्न रसोयता मनी ज्योति रसोयता आयु आरोग्य संपत्ति सग्ग संपत्ति मेवच अतो निब्बान संपत्ति ततो निब्बान संपत्ति इमिना ते समीजतु मनसा आज माझ्या जीवनातला फार महत्वाचा क्षण. हे धर्मक्षणच जपायचे असतात, हे धर्मसण साठून ठेवायचे असतात आणि त्याच्यातून ते करायचे असते. छोटे मोठे कोणाचे काही प्रश्न असतील तिकडे पण काय म्हणतो म्हणून धर्मसंघच आपल्या तिकडे धर्मसंघ सगळे इमं विक्कं भिक्खु संघस्य सक्कच्चदानं परिखारं सह जीवरवत्थदानं सह फलदानं भिक्खु संघस्य देम पूजेम 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 अम्माकं दीगरतं हिताय सुखाय पटिलाभाय इदं मेदानं निब्बानस्य पच्चय होतु. साधु 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 इचितं पचितं तुय्यं किपमेव समिज्जतु सब्बे पुर्यन्तु चित्त संकप्पा चंदोपन्न रसोयता मनी ज्योति रसोयता आयु आरोग्य संपत्ति सग्ग संपत्ति मेव च ततो निब्बान संपत्ति मिनाते समीज्जतु.
सर्वमङ्गले 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 तिरुमङ्गले 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 साधक तिरुमङ्गले हुए दूर अमंगले हुए शुद्ध धर्म सबके मन जागे शुद्ध धर्म सबके मन जागे मुक्ति दुखों से हुए रे सर्वमङ्गले 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 बेटी तेरा मंगल हुए बेटी तेरा मंगल हुए दूर मंगल हुए रे दूर मंगल हुए रे शुद्ध धर्म सबके मन जागे शुद्ध धर्म सबके मन जागे मुक्ति दुखों से हुए रे मुक्ति दुखों से हुए रे सर्वमङ्गले 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 धम्म सेतु पर शुद्ध धर्म की ज्योत प्रकाशित हुए रे इस प्रदेश के सारे प्राणी मंगल लाभी हैं रे धम्म सेतु पर शुद्ध धर्म की अमृत वर्षा हुए रे सारे देश के सारे प्राणी मंगल लाभी हैं रे धम्म सेतु से शुद्ध धर्म की गंग प्रवाहित हुए रे सकल विश्व के सारे प्राणी मंगल लाभी हैं रे सर्वमङ्गले 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 रे जन जन मंगले जन जन मंगले जन जन सुखिया रे जन जन सुखिया रे जन जन सुखिया रे भवतु सर्व मंगल
स